कम्युनिकेशन करताना बॉडी लँग्वेजचा काय इम्पॅक्ट पडतो? मी जेव्हा बोलतोय तेव्हा मी सगळ्यांकडे लक्ष देऊन बोलतोय. सो कुठलीही आपली जी सवय आहे बॉडी लँग्वेजमधली ती घालवायची असेल तर आपल्याला आणि नवीन सवय लावायची असेल तर कमीत कमी आपल्याला 30 ते 40 दिवस आपण रोज जर त्याला थोडीशी प्रॅक्टिस केली. सो मला खूप नॉलेज आहे, पण मला जर ते माझ्या बॉडी लँग्वेजमधनं जर एक्सप्रेसिव्हली मांडता नाही आलं तर समोरच्याला मी कॉन्फिडेंट वाटणार नाही. आता हे आपल्याला कसं कळणार की माझ्या बॉडी लँग्वेजमध्ये मी काय चूक करते? तर त्यासाठी आपण एक सिम्पल गोष्ट करू शकतो. तर आपण 35-40च्या या वयोगटात कम्युनिकेशन स्किल शिकू शकतो. तर दरवेळेला आपल्या जे मनात येतं पहिले 7 ते 10 किंवा 15 सेकंदात आणि आपण जो अंदाज बांधतो तो काही खराच असेल असं नाही. की एखाद्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज जेव्हा आपण अनालाइज करत असतो त्यांना आपण हेड टू टो ऑब्झर्व करत असतो. जसं एखाद्या एक्सरे मशीनमध्ये आपल्याला पूर्णपणे स्कॅन करू शकतो आपण त्या मशीनमध्ये, तसेच आपली नजर त्या व्यक्तीला हेड टू टो स्कॅन करत असेल. आपण जेव्हा प्रेझेंटेशन करतो तेव्हा आपली बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे? नंतर हात तुमचे जे आहेत ते कायम ऑडियन्सला दाखवणं गरजेचं आहे. बोलताना तुम्ही जेव्हा लेक्चरला बसता तेव्हा असं कधीच बसायचं नाही. सो याच्या मागे बरीच रिझन्स आहेत. जेव्हा आपला टोन आणि आपण जे शब्द हे जर मॅच नसतील होत तर लोकांना त्याच्यामध्ये संशय येतो. आपण जेव्हा पहिल्यांदा कुणाला तरी भेटतो तेव्हा पहिल्या 30-40 सेकंदामध्ये तो माणूस आपल्याबद्दल काय अंदाज लावतो साधारण आपल्या बॉडी जेस्चरवर? मित्रांनो, द रायझर शो या पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आजचा टॉपिक तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. काय होतं की आपण बोलताना बऱ्याच मिस्टेक करत असतो. आपल्याला वाटतं की मी खूप चांगला बोलतोय म्हणजे मी खूप चांगला कम्युनिकेटर आहे, असं नसतं. आपल्या बॉडी लँग्वेजचा पण खूप जास्त फरक पडत असतो. बऱ्याच लोकांच्या आयुष्यावर त्याचा खूप मोठा परिणाम होत असतो. जॉब्सपासनं तुमच्या करिअर डेव्हलपमेंटपर्यंत या गोष्टीचा तुम्हाला फायदा होत असतो. तर याच गोष्टींवरती आज आपल्याबरोबर बोलायला आपण खास इन्व्हाइट केलेलं आहे मौसमी निलाखे मॅमला. मॅमला 11 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या क्षेत्रामध्ये. जवळपास 40,000 विद्यार्थ्यांना मॅमने ट्रेन केलेलं आहे. तर आपण मॅमचं स्वागत करूयात. मॅम, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू मयूर, मला इथे बोलवल्याबद्दल खूप आभार आणि आपल्या प्रेक्षकांचे पण आभार जे त्यांचा व्हॅल्युएबल टाईम इन्व्हेस्ट करून हा पॉडकास्ट बघणार आहेत. सो दोघांनाही धन्यवाद. मॅम, तुमच्याबद्दल थोडीशी माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगा. येस. सो मी मौसमी निलाखे. मी एक लीडरशिप आणि लाईफ कोच म्हणून काम करते. तसंच सॉफ्ट स्किल्स आणि लाईफ स्किल्स ट्रेनर म्हणून पण मी काम करते. मी NLP मास्टर प्रॅक्टिशनर पण आहे. सो NLP इज न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग. सो त्याच्यामध्ये असे बरेच टेक्निक्स आहेत, बिहेवियरल आणि सायकोलॉजिकल टेक्निक्स, ज्यांनी आपण आपलं इनर ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. म्हणजे लिमिटिंग बिलीफ्स, फोबियाज, अँझायटी या सगळ्या गोष्टींना कंट्रोल करू शकतो आणि आपल्याला जे चेंजेस पाहिजे आहेत ते आपल्या लाईफमध्ये आणू शकतो. सो गेली 11 वर्ष मी या क्षेत्रात काम करते आणि 40,000+ लोकांना मी ट्रेन केलेलं आहे. ओके. तर ह्याच्या आधी म्हणजे ओव्हरऑल माझा 29 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आधी मी IT इंडस्ट्रीमध्ये 18 वर्ष जॉब केला. सो कंपनीज लाईक कॅपजेमिनाय, ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस यांच्यामध्ये मी काम केलं. साधारण 150 जणांची टीम मी हँडल करत होते. या दरम्यान मी 3 वेळा USA ला पण जाऊन आले तिथले प्रोजेक्ट्स हँडल करण्यासाठी. आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम मला असं वाटलं की माझं टीचिंग, कोचिंग ही आवड आहे आणि म्हणून मी या क्षेत्रामध्ये फुल टाईम काम करायला सुरू केले. तर एका वाक्यात जर सांगायचं की मी काय करते तर बेसिकली आय हेल्प पीपल अचीव देअर बिझनेस ऑर पर्सनल गोल्स बाय एनहान्सिंग देअर स्किल्स. म्हणजे कुठल्याही व्यक्तीला जर असं वाटत असेल की या गोष्टींमुळे अदर दॅन टेक्निकल स्किल्स माझी थोडीशी ग्रोथ थांबली आहे किंवा इथे मला इम्प्रूव्ह करायचं आहे तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये मी त्यांना मदत करू शकते. तर माझे म्हणजे टॉपिक्स जे असतात प्रायमरीली तर साधारण कम्युनिकेशन स्किल्स, त्याच्यामध्ये आता बरेच ॲस्पेक्ट्स आहेत. जसं आज आपण बॉडी लँग्वेजबद्दल बोलणार आहोत. आपला व्हॉइस कसा वापरायचा, त्याच्यानंतर 7 C's ऑफ कम्युनिकेशन, असर्टिव्ह कम्युनिकेशन, हाऊ टू से नो टू पीपल इफेक्टिव्हली, किंवा एटिकेटचे सेशन्स असतात, ईमेल्स एटिकेट, मीटिंग्स कशा कंडक्ट करायच्या. तर ह्या सगळ्या गोष्टी एटिकेटमध्ये येतात. लिडरशिपच्या टॉपिक्समध्ये बरेच टॉपिक्स आहेत, जसं हाऊ टू डेलिगेट इफेक्टिव्हली और हाऊ टू मोटिवेट युअर टीम, किंवा टीम मॅनेजमेंट कसं करायचं, तर किंवा निगोसिएशन स्किल्स, कॉन्फ्लिक्ट्स कसे हँडल करायचे, असे वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये येतात. टीम बिल्डिंग सेशन्स पण मी कंडक्ट करते की जिथे बरेचसे एम्प्लॉईज असतात, त्यांना एकत्र येऊन काही ॲक्टिव्हिटीज, फन अँड लर्न ॲक्टिव्हिटीज असतात. सो दॅट वी डू. अँड अपार्ट फ्रॉम दॅट
लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंगमध्ये मी म्हटलं तसं पास्ट पेनफुल मेमरीज, काही डिसिजन एखादा आपल्याला घेता येत नसेल लाईफमध्ये तर त्याच्यामध्ये त्या टेक्निक्सनी आपण हेल्प करू शकतो. क्रिटिकली इल पेशंट्स असतात तर त्यांचं थोडंसं होप लाईफबद्दलची गेलेली असते की आपण यातून बाहेर येणार नाही, तर ती होप त्यांना परत मिळवून देणं, आयुष्याकडे परत सकारात्मक दृष्टीने बघणं, तर ह्या सगळ्या टेक्निक्सचा आम्ही तिथे उपयोग करतो. आणि अदर दॅन दॅट आय एम अ प्रोफेशनल रेझ्युमी रायटर. ओके. सो मग मी इंटरव्ह्यू स्किल्स आणि रेझ्युमी रायटिंग ह्याच्याबद्दल स्टुडंट्स आणि वर्किंग प्रोफेशनल्सला गायडन्स देते. माझा जो ऑडियन्स आहे तो एनीबडी हू इज अबाव 18 इयर्स, म्हणजे एखादा स्टुडंट असू शकतो किंवा वर्किंग प्रोफेशनल असू शकतो किंवा कंपन्यांमध्ये जाऊन मी तिथल्या एम्प्लॉईजला ट्रेन करते. मग कुठल्याही टाईपची इंडस्ट्री असो, म्हणजे बी इट लाईक IT किंवा रिटेल किंवा इवन एनिथिंग लाईक फार्मा, अशा सगळ्या टाईपच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज इथे मी ट्रेनिंग्स घेतलेले आहेत. आणि कुठली एस्टॅब्लिशमेंट जिथे लोक काम करतात, मग अगदी एक छोटं शॉप असेल तिथल्या सेल्स स्टाफचं ट्रेनिंग असेल, एखादं क्लिनिक असेल तिथल्या स्टाफचं ट्रेनिंग असेल, हॉस्पिटल्स, हॉटेल्स, जिथे कोणी लोक आहेत ज्यांना ट्रेनिंगची गरज आहे ते सगळं मी त्यातनं कवर करते. आणि मॅक्सिमम वेळा लोकांना प्रेझेंटेशन स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, पब्लिक स्पीकिंग ह्याच्यासाठी खूप जास्त मदत लागते. इवन काही लोक माझ्याकडे म्हणजे जे स्वतःचा बिझनेस आहे, ओके, तर त्यांचं असं होतं की आता मी जेव्हा मोठमोठ्या कंपन्यातल्या लोकांना जाऊन भेटतो बिझनेस मिळवण्यासाठी, मग तिथे मी कसं बोललं पाहिजे, सेल्स स्टाफचं ट्रेनिंग त्यांना द्यायला लागतं. तर ते आहेत. इवन ऑन्ट्रप्रेन्युअर्स अदर दॅन लाईक म्हणजे प्रोफेशनल्स आहेत, जसं लॉयर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांना जाऊन प्रेझेंटेशन्स करायला लागतात कॉन्फरन्सेसमध्ये. सो त्यांना पण मी ग्रूम केलं आहे. आणि काही वेळा माझ्याकडे हाऊसवाईफ्स पण आलेल्या आहेत की आम्हाला बिझनेस छोटासा स्टार्ट करायचा आहे घरगुती, पण मग कस्टमरशी कसं बोलायचं हा कॉन्फिडन्स नाही आहे. आणि अदर दॅन दॅट स्टुडंट्स आहेत, त्यांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, पब्लिक स्पीकिंग या सगळ्या गोष्टी लागतात. आणि म्हणजे एनीबडी अबाव 18 इयर्स इज अ क्लायंट. ऑलमोस्ट लाईक 26+ कॉलेजेसशी आता मी पुण्यातले अटॅच ॲज अ गेस्ट स्पीकर. ओके. 26+ पुण्यातले? हो. आणि माझं यूट्यूब चॅनल पण आहे. ओके. तर ह्याच सगळ्या गोष्टी म्हणजे सॉफ्ट स्किल्स आणि लाईफ स्किल्स ट्रेनिंगवरच्या छोट्या छोट्या टिप्स मी त्याच्यावरती शेअर करत असते. एकदम प्रॅक्टिकल टिप्स आहेत की तुम्ही एक तो व्हिडिओ बघितलात की इमिजिएटली जाऊन तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये ते यूज करू शकता आणि यू कॅन एनहान्स युअर स्किल्स, गेट बेटर ॲट कम्युनिकेशन, डिसिजन मेकिंग किंवा गोल सेटिंग, अशा सगळ्या टॉपिक्स. हे सगळं सेशन्स जे होतात हे सगळे ऑफलाईन होतात का ऑनलाईन पण होतात? सो कॉर्पोरेट ट्रेनिंग्स मोस्टली ऑफलाईन असतात. काही कंपन्यांचे ऑनलाईन पण असतात. जसं आता वेगवेगळ्या लोकेशनवरती जर त्यांचे एम्प्लॉईज असतील तर सगळ्यांना फिजिकली एकत्र आणणं शक्य नसतं, मग ते ऑनलाईन असतात. आणि 1-to-1 सेशन्स असतात ते सगळे ऑनलाईन असतात. यूट्यूबचं नाव काय तुमचं? मग माझ्याच नावाने चॅनल आहे, मौसमी निलाखे. त्याची लिंक पण आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. सो म्हणजे मी ऑडियन्सना रिक्वेस्ट करेन की तुम्ही जाऊन नक्की तो चॅनल बघा आणि खूप सोप्या प्रॅक्टिकल टिप्स त्याच्यामध्ये आहेत टू एनहान्स युअर सॉफ्ट स्किल्स अँड लाईफ स्किल्स. तर आपण आता ह्या टॉपिकवरती माझा पहिला प्रश्न हा आहे की कम्युनिकेशन करताना बॉडी लँग्वेजचा काय इम्पॅक्ट पडतो आणि त्याचे किती भाग आहेत? ओके. सो बॉडी लँग्वेज म्हणजे एनिथिंग दॅट वी कम्युनिकेट विदाउट स्पीकिंग वर्ड्स. ओके. न बोलता जे काही आपण आपल्या बॉडी पार्ट्समधनं बोलत असतो त्याला आपण बॉडी लँग्वेज साध्या शब्दात म्हणायचं तर म्हणू शकतो. जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं पॉडकास्टच्या की बऱ्याच लोकांना असं वाटतं की माझं इंग्लिश खूप छान आहे किंवा माझी लँग्वेजवर खूप कमांड आहे, म्हणजे मी चांगला कम्युनिकेटर आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, वर्ड्सचं जे महत्त्व ते फक्त 60% आहे कम्युनिकेशनमध्ये, ओनली 7%. सो अल्बर्ट मेहराबियन म्हणून एक प्रोफेसर होता सायकोलॉजी, त्यांनी बरीच वर्ष रिसर्च केला आणि त्यांनी हे जगापुढे मांडलं की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी इन पर्सन कम्युनिकेट करतो किंवा आजकाल व्हिडिओ कॉल्सवरती, कारण बरेचसं आता आजकाल काम व्हिडिओ कॉल्सवरती पण होतं कंपनीजमध्ये, राईट, तर जिथे आपण एकमेकांना बघू शकतो त्या ठिकाणी कम्युनिकेशनमधला 55% भाग, 55% अटेन्शन गोज टू द पर्सन्स बॉडी लँग्वेज, म्हणजे एवढं महत्त्व बॉडी लँग्वेजचं आहे. 38% इज व्हॉइस, म्हणजे हे झाले 93%. ओके. सो इन पर्सन किंवा व्हिडिओ कॉलवरती एखाद्या व्यक्ती चांगलं कम्युनिकेट करते का नाही हे ठरवायला फक्त 93% पार्ट जो आहे तो बॉडी लँग्वेज आणि व्हॉइसचा आहे, आणि वर्ड्स इज ओनली 7%.
म्हणजे मी असं म्हणत नाही की तुमचं ग्रामर चांगलं नसलं पाहिजे किंवा तुम्हाला चांगलं इंग्लिश बोलता नाही आलं पाहिजे, पण हे पण मी सांगू शकते की थोड्याफार तुमच्या मिस्टेक्स असतील किंवा थोडंसं तुमचं लँग्वेजवरचं प्रभुत्व तेवढं नसेल, पण तुमची बॉडी लँग्वेज आणि व्हॉइस जर छान असेल तर तुम्ही समोरच्यावरती उत्तम छाप पाडू शकता. आता बॉडी लँग्वेजमध्ये बरेच प्रकार जे छोटे छोटे पार्ट्स आहेत आणि आपण त्याच्यावरती डिटेल बोलूया. सगळ्यात पहिले म्हणजे तुमचं स्माईल. सो आपण एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर स्माईल देणं गरजेचं आहे. ओके, स्माईलनी काय होतं, समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की आपण कॉन्फिडंट आहोत. कारण जर आपण घाबरलेलो असू तर कदाचित आपण किंवा नर्वस असू तर आपल्या चेहऱ्यावर स्माईल नाही येणार. ओके, पण आपण जर स्माईल देऊन बोललो तर समोरच्याला असं वाटतं की ही व्यक्ती कॉन्फिडंट आहे. समोरच्याला असंही वाटतं की ही व्यक्ती अप्रोचेबल आहे, म्हणजे या व्यक्तीशी मी कम्फर्टेबली बोलू शकतो. ओके, किंवा त्या व्यक्तीला माझ्याशी बोलण्यामध्ये इंटरेस्ट आहे. ओके, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला स्माईल देऊन आपल्याशी कॉन्व्हर्सेशन सुरू करते. आणि वी ऑल्सो लुक व्हेरी अट्रॅक्टिव्ह वेन वी टॉक विथ स्माईल. आणि स्माईल ही अशी गोष्ट आहे की म्हणजे त्याच्यामध्ये एक वाक्य आहे इंग्लिशमध्ये की इट इज अ हॅपीनेस जस्ट बिलो युअर नोज. आणि फुकट गोष्ट आहे, पण अनफॉर्च्युनेटली लोक खूप विचार करतात की माझा ज्युनियर असेल तर मग मी त्याच्या स्माईल देऊन कशाला विचार करू. सगळेच असं करतात असं नाही, पण बरेचसे लोक, राईट. तर स्माईल कधीही आपण कुठल्याही व्यक्तीला भेटलो तर आपण स्टार्टपासून एंडपर्यंत थ्रू आउट द कॉन्व्हर्सेशन वी शुड स्माईल ॲट रेग्युलर इंटरवल्स. आपण काही सिरियस बोलत असू तर ऑब्व्हियसली आपण तिथे स्माईल नाही करणार. तर स्माईलमुळे काय होतं, पटकन एक रॅपो डेव्हलप होतो. समोरची व्यक्ती जास्त काळ आपल्या बोलण्यावर कॉन्सन्ट्रेट करू शकते आणि आपल्याशी बोलण्यासाठी उत्सुक असते. जेव्हा आपण स्माईल देत थ्रू आउट बोलतो आपली एनर्जी लेवल पण इंटॅक्ट राहते. ओके, रेग्युलर इंटरवलमध्ये आपण स्माईल देत बोलायचं आहे. तर हा फायदा स्माईलचा आहे. तर आपण नक्की बघितलं पाहिजे, स्वतःला ऑब्झर्व केलं पाहिजे की मी जेव्हा बोलतो तेव्हा मी थ्रू आउट स्माईल देत बोलतो का नाही. नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज आय कॉन्टॅक्ट. आय कॉन्टॅक्ट जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी मेंटेन करता बोलताना, तेव्हा त्या व्यक्तीला आपल्याबद्दल असं वाटतं की आपण कॉन्फिडंट आहोत. कारण जर आपण घाबरलेलो असू तर बऱ्याच वेळेला आपण पहिले काही सेकंद नजरेला नजर मिळवत नाही. बऱ्याच वेळेला जेव्हा तुम्ही स्ट्रेंजर्सना भेटता, काही लोक हे कंप्लेन करतात की आम्हाला थोडंसं डिफिकल्ट जातं कोणाच्याही डोळ्यात डोळे घालून बोलायला पहिले काही मिनिटं. पण जेव्हा तुम्ही पहिल्या सेकंदापासून आय कॉन्टॅक्ट मेंटेन करता तेव्हा समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की तुम्ही खूप कॉन्फिडंट आहात. सेकंड थिंग व्हॉट दे फील अबाउट यू इज यू आर इंटरेस्टेड इन द कॉन्व्हर्सेशन. म्हणजे आपण जे काही बोलतोय त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे. अँड थर्ड थिंग इज यू आर ट्रस्टवर्थी. म्हणजे मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो, तुम्ही जे मला सांगताय त्याच्यावरती मी विश्वास ठेवू शकतो. म्हणजे जेव्हा कधी आपण काही कारणाने खोटं बोलत असतो समोरच्याशी तर नॅचरल आपल्या बॉडीची रिॲक्शन असते की आपण खाली बघतो, साईडला बघतो, आपण आय कॉन्टॅक्ट अवॉइड करतो. पण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट, म्हणजे आता सपोज एखाद्याने विचारलं की हे जे आता मी काहीतरी एखादी गोष्ट सेल करते, ओके, एखादं प्रॉडक्ट सेल करते आणि त्या सेल्समनला जर इफ इट इज टू गुड टू बी ट्रू आणि कस्टमरनी विचारलं की हे खरंच तुम्ही जे प्रॉमिसेस करताय ते खरंच तुम्ही फॉलो करता का किंवा ते डिलिव्हर करता का, आणि त्यावेळेला जर त्या सेल्समननी उत्तर देताना त्या व्यक्तीच्या नजरेला नजर देऊन सांगितलं की येस वी डिलिव्हर व्हॉट वी प्रॉमिस, आणि आवाज पण जर कॉन्फिडंट असेल तर समोरच्या व्यक्तीचा त्याच्यामध्ये विश्वास बसण्यासाठी त्याला मदत होते. पण हेच जर तो जर काही खोटं बोलत असेल तर नॅचरली त्यांनी जर खाली बघून म्हणला की येस वी डिलिव्हर व्हॉट वी प्रॉमिस, तर समोरच्या मनामध्ये संशय येऊ शकतो. कारण हे वाक्य तुम्ही डोळ्यात डोळे घालून नाही बोलला, आत्तापर्यंत तुम्ही आय कॉन्टॅक्ट मेंटेन करत होता. सो आय कॉन्टॅक्टचं हे महत्त्व आहे. आता आय कॉन्टॅक्टमध्ये बरेच बारकावे आहेत. जसं की आपण सपोज एका ग्रुपमध्ये जर बोलत असू, म्हणजे सपोज आपण इंटरव्ह्यूला गेलो असू किंवा आपण एका मीटिंगमध्ये बसलो असू आणि आपण बोलत असू आणि तिथे 3-4 लोक आहेत, तर आपल्याला हे बघितलं पाहिजे की जेव्हा आपण बोलतोय, म्हणजे सपोज जर समोरच्याने काहीतरी प्रश्न विचारला आणि आपण आपलं उत्तर देतोय, तर त्यावेळेला आपण ज्यांनी प्रश्न विचारलाय त्याच्याकडे बघून आपण बोलायला सुरुवात करणार आहे आणि बाकीच्यांकडेही बघत आपलं उत्तर कम्प्लीट करणार आहे. याने काय होणार आहे की सगळ्यांना आपण कम्युनिकेशनमध्ये इन्व्हॉल्व केल्यासारखं वाटतं आणि ते लोक पण इंटरेस्टेड असतात. सो हे पण आपण बघितलं पाहिजे की मी जेव्हा बोलतोय तेव्हा मी सगळ्यांकडे लक्ष देऊन बोलतोय का नाही. जेव्हा तुम्ही प्रेझेंटेशन्स करता तर बऱ्याच वेळेला लोक काय करतात की जी ओळखीची लोक आहेत किंवा पहिल्या लाईनमधले जे ओळखीचे लोक आहेत त्यांच्याकडे बघून मॅक्सिमम प्रेझेंटेशन देतात आणि बाकीच्या ऑडियन्सकडे बघितलं जात नाही. सो ऑब्व्हियसली इफ यू डोंट पे अटेन्शन टू देम दे ऑल्सो फील डिसरिस्पेक्टेड, किंवा त्यांना असं वाटतं की ही जर व्यक्ती मला महत्त्व देत नाही तर मी तरी यांच्या भाषणामध्ये का लक्ष घालू, किंवा त्यांचा इंटरेस्ट कुठेतरी
कमी होऊन जातो. सो जेव्हा आपण प्रत्येकाकडे बघून आय कॉन्टॅक्ट मेंटेन करतो तर त्या सगळ्यांना असं वाटतं की येस वी आर इन्व्हॉल्ड इन द कम्युनिकेशन. थर्ड इम्पॉर्टंट थिंग अबाउट आय कॉन्टॅक्ट इज वी हॅव टू ब्रेक द आय कॉन्टॅक्ट. म्हणजे आपण दर 5 ते 6 सेकंदांनी आय कॉन्टॅक्ट ब्रेक करणं गरजेचं आहे. बरोबर. तर ब्रेक आपण कसं करतो, आपण आईज ब्लिंक करतो, म्हणजे डोळ्यांची उघडझाप करतो पापण्यांची, किंवा एखाद्या सेकंदासाठी आपण साईडला बघतो, किंवा काही आपण नोट्स काढत असू तर त्यावेळेला आपला थोडासा आय कॉन्टॅक्ट ब्रेक होतो. तर तो जो आहे तो 1 ते 2 सेकंदासाठी आपल्याला ब्रेक करायचा. ओके, आणि परत त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती आपण आय कॉन्टॅक्ट मेंटेन करा. सो जसं स्माईल थ्रू आउट आपल्याला मेंटेन करायचं आहे कम्युनिकेशनमध्ये, तसंच आय कॉन्टॅक्ट राईट फ्रॉम द फर्स्ट मोमेंट टिल द लास्ट मोमेंट आपल्याला मेंटेन करायचं आहे. मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगेन की माझ्याकडे एक स्टुडंट आली होती साधारण 6 वर्षापूर्वी. सो ती लॉयर होती आणि तिची पहिल्यापासून अशी इच्छा होती लहानपणापासून की मला जज बनायचं आहे. ओके, तर तिने 1-2 वर्ष एका लॉ फर्ममध्ये काम केलं आणि त्याच्यानंतर तिने एक्झाम्स दिली रिटन. त्याच्यात ती क्लिअर झाली. लॉ म्हणजे जज बनण्याची जी एक्झाम असते रिटन ती क्लिअर झाली आणि देअर वॉज अ पर्सनल इंटरव्ह्यू राऊंड आणि त्याच्यात ती फेल झाली. सो त्यावेळेला तिने मला सांगितलं की आता मॅम ऑलमोस्ट मला वर्षभर थांबायला लागेल परत इंटरव्ह्यूला अपिअर करण्यासाठी. सो शी वॉज वरीड की कुठे चुकलं माझं. शी वॉज व्हेरी कॉन्फिडंट पर्सन, चांगलं तयारी केली होती, पण मग का असं झालं. म्हणून मग तिने एक प्रोफेशनल ॲडवाईस म्हणून ती माझ्याकडे आली आणि आम्ही सेशन्स सुरू केले. आणि मग मी तिला एक साधारण 15-20 मिनिटांनी विचारलं की तुला काय वाटतं की तू का फेल झालीस इंटरव्ह्यूमध्ये. सो शी सेड मॅम मला नाही माहिती, कारण मी खूप छान तयारी केली. आणि ती खूप कॉन्फिडंट व्यक्ती होती, तिचं लिसनिंग स्किल्स पण उत्तम होते, पण तिचे 2 इश्यूज होते की चेहऱ्यावरती ऑलमोस्ट 0 एक्सप्रेशन्स. अँड वन मोर थिंग वॉज हर आय कॉन्टॅक्ट वॉज व्हेरी प्रोलॉंग. म्हणजे एक नॉर्मल व्यक्ती दर 5 ते 6 सेकंदांनी आईज ब्लिंक करते, तर ती साधारण 10 ते 12 सेकंदांनी आय कॉन्टॅक्ट ब्रेक करायची. आणि मी तिला म्हटलं की तुझा इंटरव्ह्यू जास्तीत जास्त 7-8 मिनिटं चालला असेल. अँड शी सेड मॅम एक्झॅक्टली मला हेच कन्सर्न आहे की मला 2-3 प्रश्न विचारले आणि ते म्हणले विल गेट बॅक टू यू. तर असं का झालं. तर ज्यांनी इंटरव्ह्यू घेतला तो एक मेल इंटरव्ह्यूअर होता. अँड इमॅजिन की आता सपोज तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय आणि मी तिथे बसली आहे, तुम्ही सांगताय त्याच्याकडे माझं लक्ष आहे, मी आय कॉन्टॅक्ट मेंटेन करते, पण तुम्ही मला काहीतरी प्रश्न विचारता आणि मी तुमच्याकडे असं बघतेय आणि साधारण 10 सेकंदांनी मी एकदा डोळे ब्लिंक करते, तर तुम्हाला कसं वाटेल. नाही मला साहजिक आहे ना, आपल्याला असं वाटणार की एक तर हा माणूस जरा आहे म्हणजे किंवा असं होतं की ह्याचं माझ्याकडे लक्ष नाही. येस, म्हणजे तुम्ही तुमच्या तंद्रीत आहात का, किंवा तुम्ही माझ्याकडे असं का बघताय, राईट. आणि ऑब्व्हियसली दॅट पर्सन वॉज नॉट कम्फर्टेबल. त्यामुळे 7-8 मिनिटात त्यांनी तो इंटरव्ह्यू गुंडाळला. मग मी तिला काही टेक्निक शिकवले की कसं ती बेसिकली हे जे होतं तिला काही असा फिजिकल काही इश्यू नव्हता, एक कदाचित ती सवय लागली होती तिला. सो मग मी तिला काही सिम्पल टेक्निक शिकवले. रोज 2-3 मिनटं तुला आरशापाशी उभं राहायचं आहे, आरशासमोर, आणि बोलायचं आहे. काहीही बोल, आजचा दिवस कसा गेला किंवा कुठल्याही विषयावर बोल, करंट अफेअर्सबद्दल बोल, आणि पूर्ण ते 2 मिनटं घड्याळ टायमर लावायचा आणि 2 मिनटं तुझा फोकस हेच असणार आहे की दर 5 सेकंदांनी आईज ब्लिंक करायचे. ओके, यू हॅव टू क्लोज युअर आईज अँड ओपन इट. आणि साधारण 30 ते 40 दिवस तिला मी करायला सांगितलं. सो कुठलीही आपली जी सवय आहे बॉडी लँग्वेजमधली ती घालवायची असेल तर आपल्याला, आणि नवीन सवय लावायची असेल तर कमीत कमी आपल्याला 30 ते 40 दिवस आपण रोज जर त्याला थोडीशी प्रॅक्टिस केली तर ऑटोमॅटिकली ती सवय आपल्याला बदलायला मदत होते. बेसिकली आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्या काही आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये ज्या सवयी आहेत ते एक पॅटर्न बनलेला आहे. पॅटर्न कधी बनतो, एखादी गोष्ट आपण परत परत रिपीट केली तर मग त्याची एक सवय लागते. ओके, तर ती सवय घालवायला दुसरी जी नवीन सवय लावायची आहे ती वारंवार केली की पहिला पॅटर्न इरेज होतो आणि नवीन पॅटर्न. सो इतकी सिम्पल गोष्ट आहे आणि ती तिने केली आणि तिची ती सवय मोडली. आणि नेक्स्ट इयर, आणि ऑफकोर्स तिला मी थोडंसं फेशियल एक्सप्रेशनसाठी पण काही एक्सरसाइजेस दिले, कारण ते पण गरजेचं होतं की आपल्याला कळलं आहे समोरच्याचं म्हणणं की आपण काहीतरी सांगतोय, तर त्या बोलण्याशी आपले एक्सप्रेशन जर मॅच झाले तर त्याला एक छान अर्थ पण प्राप्त होतो आणि ते जास्त कॉन्फिडंट वाटतं किंवा जास्त इम्प्रेसिव्ह वाटतं. सो या 2 गोष्टींवर तिने काम केलं आणि टेक्निकली तर ती खूप साऊंड होतीच. नेक्स्ट इयर शी गॉट सिलेक्टेड आणि गेली आता 6 वर्ष ती ॲज अ जज म्हणून काम करते. म्हणजे एका सिम्पल आय कॉन्टॅक्टमुळे तुमचं अख्खं वर्ष वाया जाऊ शकतं. आणि मग हेच तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये, म्हणजे कोणीही जो इंटरव्ह्यू
द्यायला जातोय किंवा तुम्ही ॲज अ ऑन्ट्रप्रेन्युअर आहात, तुम्ही एखाद्या मीटिंगमध्ये जाताय प्रॉस्पेक्टिव्ह क्लायंटना भेटायला, तुम्हाला एकच चान्स मिळतो, राईट. ती जर मीटिंग सक्सेसफुल झाली तर सेकंड टाइम तुम्हाला बोलवतील, किंवा फर्स्ट इंटरव्ह्यू राऊंड तुम्ही छान क्रॅक केली तर सेकंड टाइम तुम्हाला बोलवतील. सो मला खूप नॉलेज आहे, पण मला जर ते माझ्या बॉडी लँग्वेजमधनं जर एक्सप्रेसिव्हली मांडता नाही आलं तर समोरच्याला मी कॉन्फिडंट वाटणार नाही. म्हणून मग आय कॉन्टॅक्ट पण खूप महत्त्वाचा आहे. सो ब्रेकिंग द आय कॉन्टॅक्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. देन व्हॉट कम्स इज युअर जेस्चर्स. आता जेस्चर्स म्हणजे काय, की आपले बॉडी पार्ट्स यूज करून ज्या काही आपण हालचाली करतो त्या सगळ्याला आपण जेस्चर्स म्हणतो. मग त्याच्यात पॉझिटिव्ह जेस्चर्स आहेत, निगेटिव्ह जेस्चर्स आहेत. आता पॉझिटिव्ह जेस्चर्स म्हणजे आत्ता जसं आपण म्हटलं आय कॉन्टॅक्ट मेंटेन करा, स्माईल देऊन बोला थ्रू आउट. थर्ड इज लाईक युझिंग हँड्स वाईल टॉकिंग. आता हँड्स का वापरले पाहिजेत बोलताना, सो जेणेकरून आपण जे बोलतोय ते इफेक्टिव्ह वाटतं. म्हणजे आता सपोज जर मी काहीतरी बोलतीये, हा आता पॉडकास्ट आहे आपण, हा जर मी आता पण एक 10, 12, 15 मिनिटं झाले असतील पॉडकास्टला, मी थ्रू आउट जर अशी बसले तर काय होणार आहे की माझं फक्त तोंड हलतंय. ओके, तुमच्या नजरेसमोर काहीच हलत नाहीये, राईट. तर एका पॉइंट नंतर तुम्हाला ते थोडंसं मोनोटोनस होणार आहे, कारण तुम्ही किती काळ नुसतं चेहऱ्याकडे आणि त्या व्यक्तीच्या ओठांच्या हालचालीकडे बघणार आहात, म्हणजे बोलता, राईट. काही तुमच्या नजरेसमोर हलतच नाही. पण जेव्हा तुम्ही हातवारे करता, ओके, तर काहीतरी तुमच्या नजरेसमोर सतत हलत असतं, त्यामुळे जास्त काळ तुम्ही त्या व्यक्तीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ शकता. हे प्रेझेंटेशनमध्ये पण इम्पॉर्टंट आहे, कारण जेव्हा तुम्ही 15-20 मिनिटं प्रेझेंटेशन देता तेव्हा तुमचे जर हात व्यवस्थित हलत असतील ॲट रेग्युलर इंटरव्हल्स, सततही नाही असंही खूप झालं नाही पाहिजे, तर ते डिस्ट्रॅक्ट इंटरॅक्टिव्ह वाटलं पाहिजे. करेक्ट. तर त्यांनी जास्त इट शोज की युअर कॉन्फिडंट, यू नो युअर सब्जेक्ट वेल, आणि तुम्ही जे बोलताय त्याला ते सपोर्ट करतं. म्हणजे आता सपोज जर मी म्हणत असेल की आता आपण ह्या पुढच्या 3 स्टेप्स समजून घेऊ. ओके, सो इफ आय से स्टेप 1, मग मी एक्सप्लेन केलं, मग स्टेप 2, स्टेप 3, किंवा मी म्हणेल 3 स्टेप्स. सो हे जे व्हिज्युअल आहे ना, हे समोरच्याच्या डोक्यात पटकन फिट होतं. म्हणजे नंतर पण त्यांनी जर विचार केला की आज आपण किती स्टेप्स शिकलो, 3, हे व्हिज्युअल त्यांच्या डोक्यात आहे, राईट. किंवा आपण एक प्रोसेस डिस्कस करणार आहोत, तर ही प्रोसेस उभांमध्ये असं होणार आहे, स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3. सो आपण जे बोलतोय त्याच्याशी सिंक जर आपलं हातवारे झाले तर बेसिकली लोकांना असं वाटतं की तुम्ही कॉन्फिडंट आहात आणि तुमचा सब्जेक्ट तुम्ही चांगल्या पद्धतीने मांडू शकता. दुसरं त्याच्यामागे रिझन असं आहे की जर मी घाबरलेलो असेल, म्हणजे तुम्ही कुठलेही नवखे स्पीकर्स बघा किंवा अचानक तुम्हाला कुठल्या तरी टॉपिकवर बोलायला सांगितलं, तर तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन कशावर असतं की मी पुढचं वाक्य काय बोलू आणि कसं बोलू. बरोबर. आणि मग त्यामुळे तुम्ही हातवारे करायचे विसरून जाता. मग तुम्ही हात असे कुठेतरी मागे तरी हे करता किंवा हाताची गडी घालून तरी बोलता. पण जेव्हा तुम्ही कॉन्फिडंट असता तेव्हा तुम्ही सहजपणे तुमचे हातवारे करू शकता. सो हे पॉझिटिव्ह जेस्चर आहे. आता निगेटिव्ह जेस्चर जे आहे ते इतक्या तुम्हाला गमती जमती बघायला मिळतील, लोक करत असतात. सो निगेटिव्ह जेस्चर म्हणजे असं कुठलंही आपल्या बॉडी पार्ट्स यूज करून केलेलं जेस्चर ज्याच्यामध्ये समोरच्याचं अटेन्शन आपण डिस्ट्रॅक्ट करतो. ओके. सो खूप सारे आहेत. म्हणजे आपण जसं म्हणतो व्यक्ती तितक्या प्रकृती, जसं जेवढे व्यक्ती तेवढे वेगवेगळे जेस्चर्स तुम्हाला बघायला मिळतील. आणि आजच्या पॉडकास्ट नंतर इव्हन तुम्ही जेव्हा ऑब्झर्व कराल लोकांना, तुम्हाला इतके विविध प्रकारचे निगेटिव्ह जेस्चर्स लोक करताना दिसतील. काही कॉमन सांगायचे झाले तर एखादी व्यक्ती घाबरली असेल तर ती थोडंसं चेहऱ्याला हातला मध्ये मध्ये लावत असते, किंवा काही ज्यांना दाढी आहे तर काही लोकांना सवय असते असं बोलता बोलता हात फिरवायचा किंवा असं असं करायचं. फिमेल्स आहेत, कधी कधी केसांची सतत असं खेळणं. ओके, थोड्या वेळ म्हणणं ठीक आहे, पण आफ्टर एव्हरी 2 सेंटेन्सेस जर मी असं केलं तर समोरच्याचं लक्ष माझ्या केसांकडे जाणार. किंवा प्लेइंग विथ द रिंग, प्लेइंग विथ द पेन, असं करणं, किंवा टेबलवर काही तुम्ही बसलात तर तिथे समोरच्या गोष्टी खेळणं त्याच्याशी. एक पाय सतत हलवणं, हे खूप कॉमन निगेटिव्ह जेस्चर. सो समोर जर माझ्या कोणी व्यक्ती बसली आणि ती सतत एक पाय हलवतीये तर माझं लक्ष ते कितीही छान बोलत असले तरी माझं त्या पायाकडे जाणार. सो अशा सगळ्या गोष्टी आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये नसल्या पाहिजेत. ओके, तर आपलं एक स्टेबल पोश्चर असलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजे. आता हे आपल्याला कसं कळणार की माझ्या बॉडी लँग्वेजमध्ये मी काय चूक करते, तर त्यासाठी आपण एक सिम्पल गोष्ट करू शकतो. एक 3 मिनिटं आपण कुठल्याही टॉपिकवरती बोलू शकतो आणि स्वतःला मोबाईलमध्ये रेकॉर्ड करू शकतो स्वतःशीच. येस. आणि मग आपल्याला आपण ऑब्झर्व करायचं, प्ले करायचं. मग आपल्याला कळेल की माझा आय कॉन्टॅक्ट प्रॉपर आहे ना, म्हणजे मी सगळीकडे बघून बोलतीये ना, मी हातवारे करतीये का नाही,
मी हसून बोलतेय का नाही, हे सगळं आपल्याला लक्षात येतं. मग ते नोट डाऊन करून आपण त्याच्यावरती एक एक गोष्टीवरती काम करायचं. सो निगेटिव्ह जेस्चर्स आपण हे पण आपल्याला कळतं की आपण उभं राहिल्यावरती काय वेगळे वेगळे अंगविक्षेप करतोय, नकळत कधी कधी आपल्या होतं. एक माझ्याकडे स्टुडंट होता, तो प्रेझेंटेशन स्किल्स शिकायला आला होता आणि त्याला MS करायला US ला जायचं होतं. सो तो म्हणला की माझं थोडंसं प्रेझेंटेशन स्किल्स वीक आहे आणि तिथे गेल्यावर मला दर 15 दिवसांनी काहीतरी प्रेझेंटेशन्स करायचे, त्याचा पार्ट ऑफ माय सिलेबस, तर मला ते इम्प्रूव्ह करायचं कारण त्याला मार्क्स आहेत. तर त्याला एक विचित्र निगेटिव्ह जेस्चर होतं की तो दरवेळेला आपले टोज असतात ना त्याच्यावर असं उभं राहायचा बोलताना, नकळत तो असं करायचा बेसिकली. आणि ते इतकं फनी दिसायचं. तर मग मी त्याला विचारलं की तू असं का करतोयस, तर तो म्हणाला मॅम मी नाही करत आहे, म्हणजे ते इतकं सबकॉन्शियसली होत होतं. मग नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही मॉक केला, म्हणजे त्याला किती एक टॉपिक दिला बोलायला, मी त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केला आणि त्याला दाखवलं आणि ते किती डिस्ट्रॅक्ट करतंय समोरच्या. आणि मग हळूहळू त्यांनी ती सवय सेम टेक्निकनी घालवली, बेसिकली फोकस करणं की आपण स्टेबल उभे आहोत. सो निगेटिव्ह जेस्चर्स आपले कुठले असतील तर ते थोडंसं आपण ऑब्झर्व करू शकतो, स्वतःला रेकॉर्ड करून बघू शकतो. बरोबर आहे. मग येतं पोश्चर. आता पोश्चर खूप सिम्पल आहे. जेव्हा आपण बसतो तेव्हा ताठ बसलं पाहिजे, शोल्डर्स आपले थोडेसे मागे पाहिजेत, म्हणजे असं वाकून असं नाही बसलं पाहिजे, कारण इट अगेन स्लाउचिंग म्हणतात त्याला, की याच्यामुळे आपला थोडंसं लो कॉन्फिडन्स आहे असं वाटतं. काही तुम्हाला जर फिजिकल इश्यूज असतील तर ते थोडंसं तुम्ही फिजिओथेरपी किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने ते करेक्ट करू शकता पोश्चर. ओके, तर सरळ बसणं गरजेचं आहे. बसलो असो आपण तर पाय आपल्या जमिनीला पॅरलल असे पाहिजेत बेसिकली, शक्यतो, म्हणजे तुम्ही जास्त काळ असं बसू शकता. आणि काही काही लोक काय होतं, खुर्चीच्या मागे असे पाय करून बसतात, विचित्र विचित्र प्रकारे बसतात किंवा असे वेडेवाकडे. आता सपोज मी ऑफिसमध्ये असं बसलंय, माझं लक्ष कम्प्युटरकडेच आहे, ओके, पण मागून जर माझा बॉस गेला तर ही मे थिंक की लुक्स लाईक याच्याकडे काही काम नाहीये, आस्क मी टू कम टू द केविन, काय चालू आहे, राईट. तर ह्या जेस्चरमुळे काय वाटतं समोरच्याला की हा निवांत बसलाय, माझं लक्ष कामातच आहे, पण दिसताना काय दिसतंय, मी असा रेलून बसलो. तर आपण जिथे आहोत त्याप्रमाणे आपल्याला वागणं. घरी तुम्ही बसा निवांत, मूवी बघताय, नेटफ्लिक्स बघताय, पण जेव्हा तुम्ही ऑफिशियल कामाच्या ठिकाणी आहात तुम्ही हे करणं गरजेचं आहे स्ट्रेट पोस्चरमध्ये. आणि इट ऑल्सो सपोर्ट्स अवर बॅक, म्हणजे आपला पाठीचा कणा पण ताठ चांगला राहतो. सो हे पोश्चरचं आहे. आणि हात जे असतात तर ते आपण जर आर्म रेस्ट असेल, म्हणजे ह्याला कसे हात आहेत चेअरला, इथे आपण ठेवू शकतो आणि लागतील तसे आपण यूज करू शकतो, परत इथे ठेवू शकतो. म्हणजे मी बरोबर ठेवलं. येस. किंवा तुमच्या समोर जर हे असेल, टेबल असेल, तर टेबलवर आपण असे हात करून ठेवू शकतो. ओके, असे पण ठेवू शकतो. पण कधी कधी काय होतं की आपण थोडंसं नर्वस झालो बोलताना, तर आपण हे हातांबरोबर काहीतरी खेळायला लागतो किंवा फिंगर्स, म्हणजे आपण रिंग बरोबर खेळायला लागतो आणि समोरच्याच्या लक्षात येतं की काहीतरी यू आर अपसेट किंवा यू आर गेटिंग इरिटेटेड. सो असे हात असतील ना तर तुम्ही एन्टँगल नाही करू शकत. सो हात तुम्ही असे ठेवू शकता किंवा असे ठेवू शकता. सो हे झालं पोश्चरबद्दल. आता उभं राहिल्यावर कसं पोश्चर असतं, तर तुम्ही परत स्ट्रेट उभं राहणं गरजेचं आहे, खांदे मागे पाहिजेत, आपली चिन थोडीशी वर पाहिजे बेसिकली, जेणेकरून समोरच्याच्या नजरेला नजर तुम्ही देऊन बोलणार आहात. असं नाही आपण बघून बोलायचं आहे. काही वेळेला लोक असे बोलतात, तर असं पाहिजे, आपलं चिन थोडीशी अप पाहिजे. ओके, सो हे झालं पोश्चरबद्दल. हँडशेक एक अजून एक मोठा पार्ट आहे बॉडी लँग्वेजचा, आणि ज्याच्यामध्ये 99% लोक चुका करतात. म्हणजे लोकांना माहितीच नाही आहे की हँडशेकच्या स्टेप्स काय आहेत. माझ्या यूट्यूब चॅनलवर ह्याच्यावरती मी बरेच व्हिडिओज टाकलेत, म्हणजे हँडशेक आहे किंवा स्माईल आहे, आय कॉन्टॅक्ट आहे, किंवा आपल्या फर्स्ट इम्प्रेशन आपण कसं करायचं. सो मी नक्की ऑडियन्सना रिक्वेस्ट करेन की तुम्ही जाऊन नक्की ते व्हिडिओज बघा. सो हँडशेक जर आपल्याला करायचं असेल तर इट इज अ सिरीज ऑफ स्टेप्स. म्हणजे पहिले आपण हात जेव्हा पुढे करतो, इवन इफ आय एम लेफ्टी, ओके, तरी सुद्धा मी राईट हँड शक्यतो पुढे केला पाहिजे, कारण समोरचा माणूस कन्फ्यूज होऊ शकतो, कारण लोक जनरली राईट हँडच हे करतात. जेव्हा मी हात पुढे करतो त्याच्यानंतर समोरच्याचा हात पुढे येतो, त्याच्यानंतर मी त्याचा हात होल्ड करणार आहे 1-2 सेकंदासाठी, स्लाइटली प्रेस करणार आहे, सो दॅट द अदर पर्सन विल फील माय हँड in his or her hand. ओके, आणि मग 3 to 4 shakes accompanied by smile and eye contact. म्हणजे हँडशेक करताना स्माईल आणि आय कॉन्टॅक्ट पण खूप गरजेचं आहे, की जेणेकरून मी त्या व्यक्तीला सांगतोय की मी तुमच्याशी बोलण्यात उत्सुक आहे, बिकॉज आय एम मेंटेनिंग आय कॉन्टॅक्ट, आणि स्माईलनी मी अप्रोचेबल, कॉन्फिडंट वाटेल, म्हणजे समोरच्या व्यक्तीला एक छान पॉझिटिव्ह इमेज माझ्याबद्दल निर्माण होईल. मोस्ट ऑफ द पीपल व्हॉट दे डू इज दे गिव्ह अ डेड फिश हँडशेक.
आय वुड से मोर दॅन 95% ऑफ द पीपल गिव्ह डेड फिश हँडशेक. म्हणजे काय करतात, ते हात देतात हातात, समोरचीच व्यक्ती हात पकडते आणि तीच हलवते. ओके, तर आपण ग्रिप फॉर्म केली पाहिजे. सो अ गुड हँडशेक इज अ ग्रिप, नॉट टू टाईट, नॉट टू लूज, एक फर्म ग्रिप विथ 3 to 4 शेक्स आणि स्माइल अँड आय कॉन्टॅक्ट. म्हणजे कारण जनरली आपण बऱ्याचशा प्रोफेशनल लाईफमध्ये आपण बघतो की बऱ्याचशा इंडस्ट्रीमध्ये गेल्यावर हँडशेक केला जातो आणि तो जर आपण प्रॉपर नाही केला, ओके, तर दोनच गोष्टी समोरच्याला वाटू शकतात. आयदर यू डोंट नो हाऊ टू मेक अ राईट हँडशेक, म्हणजे तुम्हाला इतके बेसिक पण प्रोफेशनल एटिकेट माहीत नाहीत, किंवा जर मी डेडफिश दिला हँडशेक म्हणजे ग्रिप नसेल, तर समोरच्याला वाटू शकतं की मी कॉन्फिडेंट नाही आहे, किंवा मी थोडासा नर्वस आहे भेटल्यानंतर, किंवा मी इंटरेस्टेड नाही आहे, बळच मी तिथे आलो मीटिंगला, कोणीतरी माझ्या बॉसने सांगितलं म्हणून मी आलोय, पण मी बोलण्यामध्ये किंवा कॉन्व्हर्सेशनमध्ये उत्सुक नाही आहे. सो हे आपण अवॉइड केलं पाहिजे. राईट हँडशेक खूप महत्त्वाचं आहे. सो आय कॉन्टॅक्ट झालं, स्माईल झालं, जेस्चर्सबद्दल आपण बोललो, पोश्चर आहे, आणि आपला हँडशेक. ओके, सो ह्या गोष्टी आहेत. सो अपिअरन्ससाठी खूप सिम्पल गोष्ट आहे की प्रॉपरली कोम्ड हेअर पाहिजेत, प्रॉपरली स्टाईल हेअर. काही लोक म्हणजे इवन पुरुषांना काही केस मोठे वाढवायची आवड असते, तर काही चुकीचं नाही आहे, पण जे काय तुमचे केस आहेत ते प्रॉपरली कोम्ड, प्रॉपरली स्टाईल पाहिजे, मेंटेन पाहिजे, किंवा बियर्ड असेल तर ती प्रॉपरली शेपमध्ये पाहिजे. नंतर अपिअरन्समध्ये आपले क्लोथ्स येतात. सो आपण जिथे जातो तिथल्याप्रमाणे आपला वेश असला पाहिजे. ओके, म्हणजे आता तुम्ही जर एखाद्या कंपनीमध्ये जाताय, तुम्ही एक ऑन्ट्रप्रेन्युअर आहात आणि तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये भेटायला जाताय, तर तिथे जर वातावरण असं असेल की फॉर्मल क्लोथ्स आणि ब्लेझर वगैरे घालणं एक्सपेक्टेड असेल, तर तिथे तुम्ही तो थर्ड लेअर ब्लेझर वगैरे, टाय वगैरे पण घालून जाल. पण तेच जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जाताय की तिथे एवढं फॉर्मल कल्चर नाही आहे, तर तिथे तुम्ही नुसते फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट पण घालून जाऊ शकता. सिमिलरली स्टुडंट्सना काही इंडस्ट्रीजमध्ये, म्हणजे आता तुम्ही सेल्स वगैरे प्रोफेशनमध्ये असाल तर बऱ्याच वेळेला एक्सपेक्टेड आहे की टाय वगैरे हे सगळं घालून तुम्ही इंटरव्ह्यूला गेला पाहिजे. पण काही ठिकाणी एवढं स्ट्रिक्ट एक्सपेक्टेड नसत, नुसते फॉर्मल्स पण चालू शकतात. जे काही तुम्ही क्लोथ्स घालाल ते काही जरुरी नाही की ब्रँडेड पाहिजेत, प्रॉपरली आयर्न पाहिजेत, आणि एस्पेशली प्रोफेशनल सिनारिओमध्ये कलर कॉम्बिनेशन्स आहेत ते प्रोफेशनल पाहिजेत. म्हणजे खूप शॉकिंग कलर्स, खूप डार्क कलर्स हे अवॉइड केले पाहिजेत. तुम्ही जर प्रेझेंट करत असाल तर कॉन्ट्रास्ट कलर्स घातले तर छान. म्हणजे तुमचे जर ट्राउझर एक डार्क कलरची आणि शर्ट फेंट कलरचा, किंवा शर्ट डार्क कलरचा तर ट्राउझर फेंट कलरची, हे काही कंपल्सरी नाही आहे. पण काय होतं की दोन्ही जर डार्क तुम्ही घातलं तर ते डोळ्यावर येतात कलर्स, आणि तुम्ही जर उभं राहताय प्रेझेंटेशनला तर तुम्ही पूर्णपणे दिसता समोरच्या, म्हणून मग तो इफेक्ट इज आउट होतो. तुम्ही जे ॲक्सेसरीज वेअर करता, ओके, तर त्या पण बॉडी लँग्वेजचा पार्ट आहे. म्हणजे तुम्ही जर फिमेल असाल तर मेकअप खूप आवडतो मुलींना, पण तो एकदम लाईट पाहिजे. ऑफिस मध्ये आपण जात असतो तेव्हा ज्वेलरी पण एकदम लाईट सटल ज्वेलरी पाहिजे, किंवा तुम्ही जी बॅग कॅरी करता ऑफिसला, म्हणजे पर्स बेसिकली, तर ती पण फॉर्मल लुकची असली पाहिजे. वॉच तुम्ही जे घालताय किंवा तुमची चष्म्याची फ्रेम, ह्या सगळ्याला फॉर्मल लुक पाहिजे. मेनसाठी पण तेच आहे, किंवा इव्हन तुम्ही तुमचं वॉलेट, ह्याला फॉर्मल लुक पाहिजे. तुम्ही एखाद्या क्लायंटकडे गेलात आणि तुम्ही वॉलेट काढला आणि ते असं खूप कलरफुल असेल तर ते तुमच्या अटायरशी मॅच नाही होत. बेसिकली तुमच्या पर्सनल लाईफमध्ये तुम्ही काही पण करा, तुम्हाला खूप अशा फंकी फ्रेम्स आवडत असतील किंवा खूप कलरफुल तुम्हाला क्लोथ्स घालायला आवडत असेल तर ते तुम्ही फ्रेंड्स, फॅमिली बरोबर तुम्ही करू शकता, पण प्रोफेशनल लाईफमध्ये नाही. आणि काही वेळेला काही गोष्टी, जसं हँडशेक आहे तर तो कंट्री टू कंट्री थोडा डिफर करतो. म्हणजे काही अरेबिक कंट्रीजमध्ये हँडशेक वेगळ्या पद्धतीने केला जातो, कदाचित फर्म हँडशेक हा चांगला ट्रीट केला जात नाही, किंवा काही कंट्रीजमध्ये हँडशेक विथ फिमेल्स इज नॉट कन्सिडर्ड टू बी अ गुड जेस्चर. तर त्यामुळे तुम्ही जर असं वेगवेगळ्या देशातल्या लोकांशी जर जाऊन तुम्ही कनेक्ट होत असाल, किंवा ते तुमच्या ऑफिसमध्ये येत असेल, तर थोडंसं तुम्हाला बघणं गरजेचं आहे की तिथे काय एटिकेट फॉलो केले जातात हँडशेकसाठी. सो क्लोथ्स आहेत, मग तुमचे शूज प्रॉपरली पॉलिश पाहिजे, ह्या सगळ्या बेसिक ग्रूमिंग गोष्टी. बेसिकली एक लक्षात ठेवायचं, घराबाहेर पडताना किंवा ऑफिसमधून आपण एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगला जात असतो तर स्वतःला हेड टू टो एकदा चेक करायचं की कुठे आपल्या कपड्यांना काही असं मोठा डाग तर नाही पडलेला, किंवा म्हणजे काय होतं की आपण ऑफिसमध्ये हाफ डे काम करतो, काहीतरी लंचच्या वेळेला काहीतरी लागलेलं असतं पटकन गडबडीमध्ये आणि आपण तसंच जातो.
ओके. आणि मग नंतर लक्षात येतं अरे इथे डाग पडला होता. किंवा परफ्यूम, म्हणजे स्पेशली आता उन्हाळ्यामध्ये बॉडी स्प्रे परफ्यूम वापरणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्हाला जर खूप घाम येत असेल आणि तुम्ही असं जर समोरच्या व्यक्तीला भेटायला गेला तर त्या स्मेलमुळे पण ती व्यक्ती विचलित होऊ शकते. तर खूप स्ट्रॉंग परफ्यूम पण अवॉइड केले पाहिजे, कारण काही लोकांना ॲलर्जीज असते. हो. सो हे झालं तुमचं अटायर अपिअरन्सचा पार्ट. म्हणजे कधी पण तुम्ही जेव्हा महत्त्वाच्या मीटिंग्स असतात तर कायम तुम्ही आधी विचार केला पाहिजे की या मीटिंगला मी काय घालणार आहेत कपडे, म्हणजे तुमचे रेडी पाहिजेत हँगरवरती. किंवा एखादे नवीन काही क्लोथ्स तुम्ही विकत घेतले असतील तर यू हॅव टू मेक शुअर की ते ट्राय करून बघा. एकदम डायरेक्टली तुमच्या प्रेझेंटेशनच्या दिवशी घातलात तर कदाचित तुम्ही त्यात कम्फर्टेबल नसाल, तर गोंधळ होऊ शकतो. तर हे आपलं म्हणजे क्लोदिंग आणि अपिअरन्सबद्दल आहे. सो हे सगळे बेसिक गोष्टी आहेत ज्या बॉडी लँग्वेजमध्ये येतात. आणि त्याचं जे आपण म्हणतो त्याचं इम्पॉर्टन्स आहे तो 55% आहे. म्हणजे किती महत्त्वाचं आहे बॉडी लँग्वेज. ह्या सगळ्यावरती जर थोडंसं आपण काम केलं तर डेफिनेटली आपण जेव्हा लोकांना भेटू किंवा आपण त्यांच्याशी इंटरॅक्ट करू तर आपण खूप चांगलं इम्प्रेशन लोकांवरती पाडू शकतो. हो हो. नाही, यामधल्या बऱ्याच गोष्टी मी जेव्हा जॉब करायला जात होतो तेव्हा ह्या गोष्टी सगळ्या फॉलो करायचो. आणि बराच फरक पडतो, माणूस कॉन्फिडंट राहतो. आणि मेन म्हणजे तर आता हे सगळी जी माहिती आहे ह्या विद्यार्थ्यांपासनं किती वर्षापर्यंत साधारण हे सगळे लोक फॉलो करू शकतात? सो ॲक्च्युली त्याला एज असं काही नाही आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा किंवा जेवढं लवकर तुम्ही तुमच्या इव्हन शालेय जीवनापासून सुद्धा तुम्ही या गोष्टी हळूहळू शिकायला लागल्या पाहिजेत. कारण काय होतं, मी आता माझ्याकडे जे स्टुडंट्स येतात ते 3rd इयर 4th इयरला गेल्यानंतर इंजिनिअरिंग असेल किंवा जे काय त्यांच्या डिग्रीच्या लास्ट इयरला, म्हणजे आता माझं 3 आठवड्यानंतर इंटरव्ह्यू सुरू होणार आहेत, कॅम्पस इंटरव्ह्यू राऊंड्स. आता मग मला कळतं की माझी बॉडी लँग्वेज मला इम्प्रूव्ह केले पाहिजे, माझं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह केलं पाहिजे. आणि मग ते येतात तर मग त्याला वेळ लागतो, थोडासा वेळ लागतो. म्हणजे तुम्ही हे शिकू 5-6 तासात शकता, 5-6 तासामध्ये तुम्ही शिकू शकता. म्हणजे माझ्याकडे ज्या लोक येतात बॉडी लँग्वेज शिकण्यासाठी साधारण 5 ते 6 तासामध्ये ऑनलाईन सेशन्समध्ये त्यांना सगळे बेसिक व्यवस्थित मी शिकू शकते. पण थोडीशी प्रॅक्टिस लागते. जसं मी सुरुवातीला म्हणलं की एखादी गोष्टची सवय आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये लागवायला साधारण 30 ते 40 दिवस रोज आपण थोडीशी प्रॅक्टिस केली 5 मिनटं तर ती हळूहळू सवय नवीन लागते किंवा जुनी चुकीची सवय निघून जाते. एज असं काही नाही. ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की ओके मला इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे तेव्हा तुम्ही त्याच्यावरती काम करू शकता. अर्लियर द बेटर. आणि अनफॉर्च्युनेटली ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला शाळा किंवा कॉलेजेसमध्ये एवढं डिटेलमध्ये शिकवलं जात नाही. म्हणजे आता सॉफ्ट स्किल्स हे टॉपिक्स आलेले आहेत कॉलेजेसमध्ये, पण त्याची तेवढी प्रॅक्टिस घेतली जात नाही. तर जेव्हा तुम्हाला वाटतं की येस मला माझ्या प्रोफेशनमध्ये चांगलं कम्युनिकेट करायचं आहे, आणि एक महत्त्वाचं आहे की बॉडी लँग्वेज हे अशी गोष्ट आहे की हे लाईफ स्किल आहे. ओके. किंवा कम्युनिकेशन स्किल्स हे लाईफ स्किल आहे. हे फक्त कामाच्या ठिकाणी नाही आहे. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना भेटता तिथे तुम्हाला त्यांच्याशी चांगला संवाद साधायचा आहे, किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्सबरोबर तुम्ही बोलता, तुमच्या रिलेशनशिप्समध्ये आईवडील असो, तुमचा पार्टनर असो, त्याच्याबरोबर एक चांगलं रिलेशनशिप मेंटेन करायला पण तुमची जर बॉडी लँग्वेज चांगली असेल तर ते खूप मदत करतं. तर कधीही जेव्हा तुम्हाला वाटतंय की येस मला इम्प्रूव्ह केलं पाहिजे तर तुम्ही ते सुरू करू शकता. म्हणजे तुम्हाला एक इंटरेस्टिंग मी सांगते, मी मध्ये एक पॉडकास्ट केला होता कम्युनिकेशन स्किल्सवर. तर एक 77 वर्षाचे चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यांनी मला कोल्हापूरवरनं फोन केला आणि ते म्हणले मॅम मला खूप आवडला पॉडकास्ट आणि माझी फर्म आहे, मी अजूनही 4 तास जातो ऑफिसमध्ये. आणि ही गोष्ट मी कधीच विचार नाही केला की आपण आपल्या बॉडी लँग्वेजवर आणि कम्युनिकेशनवर काम केलं पाहिजे. ओके. कारण मी टेक्निकल माणूस आहे, पण आता मला हे शिकायचं आहे. आणि आम्ही 4 तासांचे सेशन्स घेतले. ते म्हणले एकदम मी 4 तास म्हणजे 2-2 तास जनरली माझं एक सेशन असतं, एवढं मी एकदम बसू नाही शकणार. आम्ही 1-1 तासाचे 4 सेशन्स घेतले. आणि त्यांनी सांगितलं की आता हे मी इम्प्रूव्ह करायला सुरू केलंय. त्यामुळे असं काही नाही की एज काही. ओके. म्हणजे ह्याच्यावरतीच माझा प्रश्न होता दुसरा, की म्हणजे अर्धा तर आपण आता कव्हर झालेलंच आहे, पण समजा कसं होतं 35-40 एजमध्ये गेल्यानंतर ऑलमोस्ट काही लोकांनी करिअर थांबवलेलं असतं, हाऊसवाईफ असतात, त्या घरी काम करत असतात, पण त्यांना असं वाटत असतं की मला पण काहीतरी शिकायचं आहे. तर आपण 35-40च्या या वयोगटात कम्युनिकेशन स्किल शिकू शकतो? येस. हे लाईफ स्किल आहे, अर्लियर द बेटर. म्हणजे माझ्याकडे असेही लोक आलेले आहेत की हाऊसवाईफ्स, जसं तुम्ही म्हणलात की हाऊसवाईफ्सना का एवढं इम्पॉर्टंट आहे. आता परवाच मला एक एन्क्वायरी आली होती की मॅम मी एक हाऊसवाईफ आहे,
पण मी वेगवेगळ्या भिशी ग्रुप्समध्ये आहे किंवा आमच्या सोसायटीत काही काही कार्यक्रम होतात, तर तिथे मला असं वाटतं की मी पण काहीतरी जाऊन बोलावं किंवा मी त्या सगळ्या नेटवर्कमध्ये जाताना मी अजून कसं जास्त इम्प्रेसिव्ह कॉन्व्हर्सेशन करू शकेन. म्हणजे जरुरी नाही की तुम्ही पैसेच कमवत असाल तर तुम्हाला ती गोष्ट गरजेची, हा तुमच्या व्यक्तिमत्वाचाच भाग आहे. तर मी काय असं करू की मी जेणेकरून कुठल्याही म्हणजे इव्हन 30-40 जणांच्या ग्रुपमध्ये पण जाऊन माझ्या व्यक्तिमत्वाची एक छाप सोडून मी इथे येऊ शकते, तर ते करू शकतो. आणि एस्पेशली बरेचसे लोक जेव्हा 35-40 मध्ये जातात, काही लोक स्वतःचा बिझनेस सुरू करतात. म्हणजे तुम्ही म्हणलात की जसं काम थांबवतात आणि मग त्यांना काहीतरी स्वतःचं सुरू करायचं असतं. जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस सुरू करता तेव्हा रोज तुम्ही नवीन व्यक्तींना भेटता, कारण तुम्हाला तुमचे क्लायंट शोधायचे असतात. जॉबमध्ये कसं आहे, लिमिटेड सर्कलमध्ये तुम्ही सतत असता, पण इथे तुम्हाला नवीन लोकांना जाऊन भेटायचं आहे डेली, आणि तिथे तुम्हाला एक मीटिंगचा चान्स मिळणार आहे. मग तिथे तुम्हाला तुमच्या बॉडी लँग्वेज, व्हॉइस थ्रू एक चांगलं इम्प्रेशन हे करायचं आहे. तर ते पण आहे. काही कंपनीजमध्ये प्रमोशन इंटरव्ह्यू राऊंड अशी एक नवीन कन्सेप्ट निघाली. म्हणजे जेव्हा तुम्हाला प्रमोशन द्यायची वेळ येते तर कुठल्याही कंपनीमध्ये 2-3-4 लोक एलिजिबल असतात सेम लेवलसाठी, त्यांच्यात कॉम्पिटिशन असते. पण आजकाल काही कंपनीजनी काय सुरू केलंय की ते एक इंटरनल प्रमोशन राऊंड पण घेतात की ज्याच्यामध्ये तुमचा एक पर्सनल इंटरव्ह्यू होतो, म्हणजे कंपनीतच, प्लस तुम्हाला एक केस स्टडी दिली जाते. माझ्याकडे एक असे 2 क्लायंट्स येऊन गेले, त्यांनी ह्यासाठी ग्रूमिंग घेतलं आणि तुम्हाला त्या केस स्टडीतनं प्रेझेंट करायचं असतं सोल्युशन. ओके, आणि प्लस तुम्ही आत्तापर्यंत या वर्षभरात काय काम केलं हे पण प्रेझेंट करायचं असतं. सो तुमचे कम्युनिकेशन स्किल्स हे पण तिथे चेक केले जातात. ओके. सो कुठल्याही म्हणजे वयाच्या स्टेजमध्ये तुम्ही जेव्हा करिअर ग्रोथ हे करता किंवा तुम्ही ॲज अ लीडर म्हणून प्रमोट होता, आत्तापर्यंत तुम्ही टीम मेंबर म्हणून काम केलंय, पण लोकांना इन्फ्लुअन्स करायला, मेंटर करायला, त्यांच्याकडून काम करून घ्यायला तुम्हाला उत्तम कम्युनिकेशन स्किल्स लागतात. आणि त्यातला 55% अटेन्शन गोज टू बॉडी लँग्वेज, 38% इज व्हॉइस. ओके. आपण जेव्हा पहिल्यांदा कुणाला तरी भेटतो तेव्हा पहिल्या 30-40 सेकंदामध्ये तो माणूस आपल्याबद्दल काय अंदाज लावतो साधारण आपल्या बॉडी जेस्चरवरून? सो हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि म्हणजे तुम्ही या विचारल्याबद्दल थँक्यू. कारण पहिले 7 ते 10 सेकंदामध्ये आपण एखाद्या व्यक्तीला बघितल्या आपल्या मनामध्ये काही कॅल्क्युलेशन्स होतात आणि एक काहीतरी आपण मत त्या व्यक्तीबद्दल बनवतो. म्हणजे इट कुड बी लाईक त्यांचा कॉन्फिडन्स कसा आहे, मला ही व्यक्ती आवडते का नाही, डू आय लाईक दिस पर्सन ऑर नॉट, त्यांचं प्रॉब्ली सोशल स्टेटस काय, म्हणजे तुम्ही काय कपडे घातलेत, म्हणजे जर तुम्ही ब्रँडेड ॲक्सेसरीज, ब्रँडेड क्लोथ्स घातले असेल, मे बी दे विल थिंक दॅट यू आर क्वाईट फायनान्शियली साऊंड. ओके, जरुरी नाही की हे असेलच, पण हे सगळे इम्प्रेशन्स लोकांच्या मनामध्ये येतात. तुम्ही अप्रोचेबल आहात का, म्हणजे तुमच्या स्माईलवरनं किंवा तुमची एनर्जी लेवल, म्हणजे द वे यू वॉक इनसाइड द रूम, ह्याच्यातनं पण तुमची एनर्जी लेवल त्यांना फील होऊ शकते. राईट. सो असे खूप सारे कॅल्क्युलेशन्स लोक तुमच्याबद्दल हे करतात. तुमचा स्वभाव कसा आहे, एखादी व्यक्ती फॉर एक्झाम्पल खूप जाड चष्मा घातला असेल आणि स्माईल नसेल चेहऱ्यावरती, तर काही लोकांना वाटू शकते हे खूप खडूस आहे. ओके, तर दरवेळेला आपल्या जे मनात येतं पहिले 7 ते 10 किंवा 15 सेकंदात, आणि आपण जो अंदाज बांधतो तो काही खराच असेल असं नाही, पण ते एक इम्प्रेशन आपल्या मनामध्ये असतं आणि ते बराच काळ राहतं. मग काही वेळा आपण त्या व्यक्तींबरोबर थोडा अजून टाईम इन्व्हेस्ट केला, त्यांच्याशी ओळख वाढली की मग आपल्या खरे पैलू त्यांचे कळतात स्वभावाचे, आणि बऱ्याच वेळा ते आपण जो विचार केला असतो ते खरे पण असतात, कधी कधी चुकू पण शकतात. म्हणून आम्ही नेहमी बॉडी लँग्वेजबद्दल शिकवताना हे सांगतो की तुम्ही कुठलाही डिसिजन जस्ट बेस्ड ऑन बॉडी लँग्वेज घेऊ नका. म्हणजे मत जे आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो, काही लोक कसे असतात की थोडेसे वेळ लागतो, इंट्रोवर्ट्स, त्यांना ओपन अप व्हायला वेळ लागतो. सो इनिशियली ते स्माईल नाही करत, पण दॅट डझंट मीन दॅट दे आर नॉट व्हेरी गुड पीपल टू टॉक टू. किंवा मी इंटरव्ह्यू जे घेतात लोक, HR कन्सल्टंट्सना पण ग्रूम केलं की इंटरव्ह्यू कसा घ्यायचा. तर त्याच्यामध्ये म्हणजे मी जेव्हा IT मध्ये होते तेव्हा मी हंड्रेड्स ऑफ इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत, कारण आमची टीम एवढी मोठी होती की दर वीकमध्ये कुठले ना कुठले इंटरव्ह्यूज असायचे. तर त्याच्यामध्ये मी त्यांना एक नेहमी सांगते की तुम्ही आता एखादा कॅन्डिडेट आला, तुम्ही हँडशेक दिलात आणि त्याचा सपोज हाताला घाम आलाय, तो तुम्ही फील केलाय, किंवा त्यांनी डेडफिश हँडशेक दिलाय, किंवा त्याचा हात शेक होतोय, तर ऑब्व्हियसली तो कॉन्फिडंट नाही आहे, पण दॅट डझंट मीन की तो कॉन्फिडंट पर्सन नाही आहे. कदाचित असं होऊ शकतं की त्याचे पहिला किंवा दुसरा तिसरा इंटरव्ह्यू असेल, किंवा कदाचित ती खूप मोठी कंपनी आहे आणि तिथे तो पहिल्यांदा अशा मोठ्या कंपनीत जाऊन इंटरव्ह्यू देतोय, आत्तापर्यंत त्यांनी छोट्या ऑर्गनायझेशन्समध्ये काम केलं, त्यामुळे थोडासा नर्वस आहे. तर तुम्ही लगेच कन्क्लूड नका करू की हा चांगला कॅन्डिडेट नाही आहे. तुम्ही त्याला शांतपणे बसायला संधी द्या, त्याच्याशी थोडंसं इन्फॉर्मल बोला की
तुझ्या हॉबीज काय आहेत, तू कुठे राहतो, घरी कोण असतं, पाणी प्यायला द्या किंवा चहा कॉफी द्या, आणि थोडासा स्टेबल झाल्यावर तुम्ही इंटरव्ह्यू घ्या आणि तुमच्या लक्षात येईल की ही इज अ व्हेरी गुड कॅन्डिडेट. सो त्यामुळे डोंट जज इमिजिएटली, एस्पेशली वेन यू वॉन्ट टू टेक डिसिजन्स जस्ट बेस्ड ऑन बॉडी लँग्वेज. तर कसं होतं की आपण म्हणजे आत्ता जास्त करून आपल्याला म्हणजे या गोष्टींचा बऱ्यापैकी फायदा हा इंटरव्ह्यूजला जाताना होतो. तर त्याच्यावरून हा प्रश्न विचारतोय मी की इंटरव्ह्यूला जाताना रूममध्ये एंट्री केल्या आपल्या बॉडी लँग्वेजचा काय परिणाम पडतो? सो जनरली आपण एखाद्या व्यक्तीबद्दल 5-7 सेकंदामध्ये किंवा जास्तीत जास्त 25-30 सेकंदामध्ये एक ओपिनियन बनवतो. आणि इंटरव्ह्यू अशी गोष्ट आहे की एकच चान्स असतो. म्हणजे लिटरली आपण सगळेच करतो की एखाद्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज जेव्हा आपण अनालाइज करत असतो त्यांना आपण हेड टू टो ऑब्झर्व करत असतो. जसं एखाद्या एक्सरे मशीनमध्ये आपल्याला पूर्णपणे स्कॅन करू शकतो आपण त्या मशीनमध्ये, तसेच आपली नजर त्या व्यक्तीला हेड टू टो स्कॅन करत असते. म्हणजे त्यांचं एक्सप्रेशन, पोस्चर, जे काही आपण बोललो, इवन फेशियल एक्सप्रेशन्स इज अ पार्ट ऑफ बॉडी लँग्वेज. मग असे जे आपण बोललो त्याच्यामध्ये एक्सप्रेशन्स पण खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे जे आपण बोलतोय त्याच्याशी मॅच होणारे आपले एक्सप्रेशन्स आले पाहिजे. आता इंटरव्ह्यूच्या सिनारिओमध्ये काय असतं की जेव्हा तुम्ही म्हणजे अगदी राईट फ्रॉम हाऊ यू एंटर द डोअर, की म्हणजे दरवाजा उघडून तुम्ही बंद असेल तर नॉक करून दरवाजाच्या बाहेर उभं राहूनच बोलणं एक्सपेक्टेड आहे, म्हणणं एक्सपेक्टेड आहे की मी आय कम इन. तिथे तुमचा आवाज पण क्लिअर आणि लाऊड असला पाहिजे. म्हणजे मी जर असं म्हणलं मी आय कम इन सर, त्या व्यक्तीला ऐकू पण जाणार नाही किंवा इट शोज लो कॉन्फिडन्स. बट इफ आय से मे आय कम इन सर अँड देर इज अ स्माईल ऑल्सो, ओके, सो इन्स्टंटली त्या व्यक्तीचं इम्प्रेशन असं होतं, ओ यू आर व्हेरी प्लेझंट पर्सनॅलिटी आणि यू आर व्हेरी लाऊड अँड क्लिअर व्हॉइस, यू आर कॉन्फिडंट. त्याच्यानंतर हाऊ यू वॉक इज ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणजे आपल्या जर आपण एक चालताना थोडंसं फास्ट चाललं तर त्यातून आपली एनर्जी लेवल दिसते, आपण जे काही म्हणजे उत्साह दिसतो आपला, ओके. सो हाऊ यू वॉक इज ऑल्सो इम्पॉर्टंट. नंतर त्या व्यक्तीच्या टेबलपाशी इंटरव्ह्यूच्या गेल्यानंतर जनरली तिथे 2 चेअर्स ठेवल्या असतात, 2-3 चेअर्स ठेवल्या असतात. तर तुम्ही जाऊन पहिले ग्रीट करणं एक्सपेक्टेड आहे. तिथे गुड मॉर्निंग, हाऊ यू से गुड मॉर्निंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ आय से गुड मॉर्निंग सर वर्सेस गुड मॉर्निंग सर, आय एम मौसमी लाखे, थँक्स फॉर इन्व्हायटिंग मी हिअर फॉर द इंटरव्ह्यू, ओके. सो अगेन यू सीम टू बी अप्रोचेबल, व्हॉइस लाऊड अँड क्लिअर आहे, राईट. त्याच्यानंतर मग ती व्यक्ती पण तुम्हाला रेसिप्रोकेट करेल, गुड मॉर्निंग म्हणेल, कदाचित ते हँडशेक देतील. हँडशेक कसा द्यायचा हे आपण मगाशी बोललोच. त्याच्यानंतर मग देल आस्क यू टू सिट डाऊन. जोपर्यंत ते म्हणत नाहीत सिट डाऊन तोपर्यंत आपण बसायचं नाही. म्हणजे अशा छोट्या छोट्या चुका लोक करतात, ओके. हे सगळं करायला 25 ते 30 सेकंद जातात फक्त, ओके. तर बऱ्याच वेळा काय होतं, आपण विदाउट द अलाविंग यू सिट डाऊन, दॅट शुड नॉट बी डन, ओके. सो इफ दे डोंट से, यू विल आस्क द परमिशन, मे आय सिट डाऊन. आणि मग तुम्ही शांतपणे, तुमच्याकडे बॅग असते किंवा काही फाईल तुम्ही घेऊन गेलेला असता, प्रॉपर फोल्डर नेणं एक्सपेक्टेड. काहीतरी जस्ट प्लास्टिकच्या शीटमध्ये 2-4 आपला रेझ्युमी वगैरे घातले, पेपर घातले, हे चांगलं दिसत नाही. सिम्पल एक प्लास्टिकचा फोल्डर जरी आणला, त्यात व्यवस्थित पेपर्स, म्हणजे हे सगळे पार्ट ऑफ बॉडी लँग्वेज आहे की तुम्ही कशा गोष्टी कॅरी करताय, राईट. आणि मग तुम्ही तुमची पर्स असेल किंवा तुमची बॅग जी असेल ती साईडला चेअरवरती ठेवायची, शांतपणे बसायचं आहे, रिलॅक्स एकदम, आणि मग पुढचा इंटरव्ह्यू सुरू होईल. तर ह्या सगळ्याचं पण आपण माइंड मॅपिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे मी जेव्हा इंटरव्ह्यू स्किल्सचं कोचिंग घेते त्यांना मी सांगते, ह्याची तुम्ही 20-25 वेळा प्रॅक्टिस करा. खूप छोट्या छोट्या चुका लोक करतात. आत येतात डोअरच्या आणि म्हणतात मी आय कम इन, यू आर ऑलरेडी इन, राईट. तर हे सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीतनं, तुमच्या बॉडी लँग्वेजमधनं तुमचं ते 25-30 सेकंदाचं फर्स्ट इम्प्रेशन बेस्ट इम्प्रेशन होऊ शकतं इफ यू फॉलो इट. तर थोडीशी प्रॅक्टिस करायची, म्हणजे आपोआप त्याचं तुम्ही ट्रेनिंग देताय माइंडला. सो सबकॉन्शियस माइंडमध्ये तुम्ही 20-25-30 वेळा केलं की ती एक सवय बनून जाते. आणि मग तिथे गेल्यानंतर तुम्हाला विचार नाही करायला लागत की मग मला आता एंट्री कशी करायची, ऑटोमॅटिकली ते तुम्ही एफर्टलेसली एक्झिक्यूट होत असते, ओके. आपण आता कसं होतं, जॉबला लागलं म्हणजे जॉब करणाऱ्या व्यक्ती आता जास्त करून वर्क फ्रॉम होम आहेत आणि त्यांच्या मीटिंग्स होतात वेबकॅमद्वारे. तर मीटिंग्समध्ये सुद्धा आपल्याला कॉन्फिडंट दिसणं आणि आपलं जे आपला प्रेझेन्स असा जर ठेवायचा असेल तर काय केलं पाहिजे? सो व्हर्च्युअल मीटिंग्समध्ये आजकाल काळाची गरज झाली आहे. आणि आता सध्या तर इवन देशवासियांना आपल्या पंतप्रधानांनी आवाहन केलं आहे की तुम्ही ट्रॅव्हल कमी करा सध्याच्या सिच्युएशनमध्ये, तर ते अजून वाढेल बेसिकली.
तर काही सिम्पल म्हणजे जे आत्तापर्यंत ज्या गोष्टी आपण बोललो त्या तर आहेच आहेत, पण आता त्या छोट्याशा विंडोमध्ये आपण आपली बॉडी लँग्वेज कशी प्रोजेक्ट करू शकतो व्हर्च्युअल कॉल्समध्ये. तर त्यातल्या इतर ज्या गोष्टी आपण बोललोय स्माईल वगैरे हे तर आहेच आहे, पण सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या कॅमेराची प्लेसमेंट ही प्रॉपर पाहिजे. जेव्हा काही मीटिंग सुरू होतात मी बघते ज्यांना हे माहिती नसतं तर अर्धवट त्यांचा चेहरा कट झालेला असतो, म्हणजे थोडं हे कपाळ वगैरे दिसतच नाही, इथून फक्त डोळे आणि चेहरा असा दिसतो. सो ते आयदर खूप क्लोज बसतात कॅमेऱ्याच्या, थोडं मागे बसलं पाहिजे. आपलं पूर्ण म्हणजे डोक्यापासून आपल्या छातीपर्यंत एवढा भाग दिसला पाहिजे, आपले हात दिसले पाहिजेत. सो शक्यतो व्हिडिओ कॉल्समध्ये आपण अशा चेअरवर बसलं पाहिजे की ज्याला हात आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही असे ठेवून तुम्ही यूज करू शकता. कारण जेव्हा हातवारे करतात तर आपण त्याचा फायदा काय आहे आपण आधी बोललेलो, तर हात तुमचे दिसले पाहिजे आणि कॅमेरामध्ये बघून बोलायचंय. मोस्ट ऑफ द टाइम लोक काय करतात की स्वतःच्या इमेजमध्ये स्क्रीनमध्ये तुम्हाला त्या कॉलमध्ये स्वतःचा चेहरा दिसतो त्याच्याकडे बघून बोलतात. तसं न करता आपण कॅमेरामध्ये बघून बोललं पाहिजे. सो अशा पद्धतीने इवन लाइटिंग प्रॉपर पाहिजे, म्हणजे चेहऱ्यावरती अंधार नसला पाहिजे. सो ह्या बेसिक गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजे. बाकी तर मग ते सगळं जे आपण डिस्कस केलं ते आहे ड्रेसिंग आणि हे. आपण जेव्हा प्रेझेंटेशन करतो तेव्हा आपली बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे? सो ज्या काही गोष्टी आत्ता आपण बोलल्या त्या तर आहेच आहेत, पण आता प्रेझेंटेशनला तुम्ही जर उभे म्हणजे समोर असा ऑडियन्सच्या आणि प्रेझेंट करत असाल, काही वेळा तुम्ही बसून पण करता, पण तुम्ही जर उभं राहून प्रेझेंटेशन करत असाल तर कायम पायामध्ये थोडंसं अंतर ठेवून उभं राहायचं, म्हणजे असे पाय जोडून कधीच उभं नाही राहायचं. त्याने काय होतं आपण जास्त काळ असं उभं नाही राहू शकत, थोडासा बॅलन्स आपला हे होऊ शकतो. 2 पायामध्ये व्यवस्थित अंतर ठेवून तुम्ही कम्फर्टेबली बराच वेळ उभं राहू शकता. हात आपले जे आहेत ते आपण म्हणजे सेंटर ऑफ द बॉडी ठेवू शकतो असे, आणि जसं लागेल तसं आपण यूज करू शकतो. परत इथे पार्क करू शकतो. कधी कधी साईडला पण असे आपण हात ठेवू शकतो आणि इथे ठेवू शकतो, म्हणजे इथे ठेवण्याच्याऐवजी साईडला पण ठेवून जसे लागतील तसे वरती आपण यूज करू शकतो, आणून त्यांना परत साईडला पार्क करू शकतो. तुम्ही कॉम्बिनेशन पण करू शकता, कधी असे आणि असे वापरू शकता, कधी असे आणि असे वापरू शकता. नंतर हात तुमचे जे आहेत ते कायम ऑडियन्सना दाखवणं गरजेचं आहे बोलताना. म्हणजे काही लोकांना अशी सवय असते की ते एक हात पॉकेटमध्ये किंवा दोन्ही हात पॉकेटमध्ये ठेवून त्यांचं जे काही स्पीच असतं किंवा जे प्रेझेंटेशन असतं ते देत असतात, तर ते आपण अवॉइड केलं पाहिजे. दोन्ही हात आपले कायम दिसले पाहिजेत ऑडियन्सला. पाम्स पण आपण बोलताना दाखवले पाहिजेत, म्हणजे नॉट ओन्ली इन प्रेझेंटेशन्स पण मध्ये मध्ये सुद्धा बोलताना आपले जेवढे पाम्स दिसतील इट शोज लाईक यू आर व्हेरी फ्रेंडली इन टर्म्स ऑफ द क्वेश्चन्स फ्रॉम द ऑडियन्स, म्हणजे तुम्ही वेलकम करता क्वेश्चन्स अँड देर इज नथिंग टू हाईड ॲज सच, म्हणजे लाईक यू आर अ पर्सन विथ हुम पीपल कॅन यू नो लाईक टॉक विथ कम्फर्ट. ओके, गोष्टी लपवत नाही तुम्ही, म्हणजे एक मोकळ्या स्वभावाचा असं एक वाटू शकतं. एक महत्त्वाचं अजून गोष्ट आहे की तुम्ही एकाच ठिकाणी उभं नाही राहायचंय प्रेझेंट करताना. सो तुम्ही थोड्या थोड्या अंतराने, म्हणजे जर ती कॉन्फरन्स रूम असेल तर कधी तुम्ही कॉन्फरन्स रूमच्या या साईडला जाऊन प्रोजेक्टरच्या, म्हणजे इथे जर प्रोजेक्टर असेल तुम्ही कधी या साईडला जाऊन तिथून ऑडियन्सशी बोला, मग थोड्या वेळाने कधी सेंटरला या, मग काही वेळाने त्या साईडला जा. याने काय होणार आहे की तुमचं पोश्चर मेंटेन राहील. एकाच ठिकाणी तुम्ही जर उभे राहिला तर थोडंसं ताण येईल, ओके, पण तुम्ही रिलॅक्स राहाल, म्हणजे पोश्चर पण तुमचं इंटॅक्ट राहील आणि ऑडियन्स अटेन्शन स्पॅन जास्त राहील. म्हणजे काय होणार आहे की ऑडियन्स तुम्ही या साईडला आलात की त्यांची नजर इकडे जाणार आहे, ओके, तुम्हाला बघायला. मग मध्ये आलात की इकडे बघणार आहे आणि तुम्ही इकडे गेलात की इकडे बघणार आहे. सो त्यांच्या पण बॉडीमध्ये मुवमेंट होते आणि जास्त काळ ते तुमच्याकडे लक्ष देऊ शकतात. एकाच ठिकाणी तुम्ही उभे राहिलात आणि असंच तुमच्याकडे ते बघत राहिले, त्यांच्या पण मानेवर ताण येतो किंवा कुठेतरी थोडंसं डोळ्यांवर झापड येऊ शकतो. पण जेव्हा त्यांची बॉडी पण मूव्ह होते तेव्हा पण दे आर मोर अटेंटिव्ह. आणि जर जागा असेल तर यू गो इन द मिडल ऑफ द ऑडियन्स ऑल्सो समटाईम. म्हणजे मी सपोज इथे असे रोज येतील आणि मध्ये मध्ये जागा आहे तर मी मध्ये मध्ये जाऊन जर थोडंसं बोलले तर एकदम तिथले जे लोक ते एकदम सावरून बसतात किंवा ते गो इन टू द अटेन्शन की ही व्यक्ती कधीही येते आणि आपल्याला काही विचारू शकते की आपल्याशी संवाद साधतात. सो ते जास्त काळ तुमच्याकडे अटेन्शन देऊ शकतात. एक निगेटिव्ह जेस्चर मला एक सांगायचं आहे. मगाशी आपलं बोललो त्याच्यामध्ये एक खूप कॉमन निगेटिव्ह जेस्चर आहे, म्हणजे प्रेझेंटेशनमध्ये पण करतात लोक की असे उभं राहून बोलतात किंवा बसल्या कुठल्याही आपल्या ऑफिशियल कॉन्व्हर्सेशन्समध्ये किंवा इव्हन स्टुडंट्सना पण मी सांगेन की तुम्ही जेव्हा लेक्चरला बसता तेव्हा असं कधीच बसायचं नाही. सो याच्या मागे बरीच रिझन्स आहेत.
इट मे मीन दॅट यू आर अन इंट्रोवर्ट पर्सन. म्हणजे इंट्रोवर्ट असण्यामध्ये काहीच चुकीचं नाही. काही लोक एक्स्ट्रोवर्ट असतात ज्यांना लोकांशी खूप जाऊन गप्पा मारायला आवडतं. किंवा मिसळायला आवडतं. काही लोक इंट्रोवर्ट असतात, त्यांना स्वतःची कंपनी किंवा लिमिटेड लोकांमध्ये त्यांना राहायला आवडतं. पण जेव्हा तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला गेलात फॉर एक्झाम्पल, आणि तिथे अशी पोझिशन आहे की जिथे तुम्हाला लोकांशी खूप साऱ्या कोऑर्डिनेट करणं एक्सपेक्टेड आहे, असं जॉब डिस्क्रिप्शनमध्ये आहे, आणि तिथे जर तुम्ही असं बसून जर बोललात तर त्या इंटरव्ह्यूला वाटू शकते की तुम्ही एक इंट्रोवर्ट पर्सन आहात. आणि मग तो थोडेसे तुम्हाला प्रश्न विचारेल की तुमच्या हॉबीज काय, जाणून घेण्यासाठी की तुम्ही खरंच इंट्रोवर्ट आहात का नाही. मग तुम्ही जर म्हणलात की ओके, रीडिंग इज माय हॉबी, किंवा नवीन नवीन गोष्टी रिसर्च करणं मला आवडतं, विच विल कन्फर्म की तुम्ही इंट्रोवर्ट पर्सन आहात. ओके, सो किंवा एखाद्या फंक्शनला तुम्ही एखाद्या इंट्रोवर्टला घेऊन गेला, त्यांना खूप लोकांमध्ये मिसळायला आवडत नाही, तर तुम्ही असं बघाल की काही व्यक्ती ऑलवेज एका कोपऱ्यात बसलेल्या असतात आणि ते अशी हाताची घडी घालून बसले असतात, कारण ते बोर होत असतात की हे कधी संपेल आणि मी घरी जातोय. इट मे ऑल्सो मीन दॅट यू आर नॉट इंटरेस्टेड, की हे किती वेळ चालणार. सो बोर झाल्यावर पण तुम्ही असे बसता, आणि असं तुम्ही बसल्यानंतर तुमचा लिसनिंग स्पॅन कमी होतो. म्हणजे सेशन्समध्ये, ट्रेनिंग्समध्ये किंवा तुमच्या कॉलेजच्या लेक्चर्समध्ये कायम तुम्ही ओपन हँड बसा, ताट बसा, आणि घरी जाऊन विचार करा की आज मी काय शिकलो, तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या आठवतील. पण एका लेक्चरमध्ये तुम्ही मुद्दामून असं बसून बघा. ओके, ही खूप कम्फर्टेबल पोझिशन आहे. घरी आपण टीव्ही बघतो, मूवीज बघतो, आपण कधी असं ताट बसत नाही. आपण असं मस्त पाय पसरून किंवा असं निवांत असं बघत हाताची घडी घालून. तर असं बसल्याने काय होतं की आपलं माइंड आहे ना, ते जास्त इतर विचार करतं. म्हणजे जे काही डिस्कशन झालंय किंवा जे टॉपिक आपण शिकतो तिथे आपलं लक्ष लागण्यापेक्षा आपण आपल्या इंटरनल वर्ल्डमध्ये जास्त जातो, आणि मग आपण दुसरे काहीतरी विचार करत राहतो की आता अरे आज फ्रायडे आहे, चला विकेंड आला, किंवा उद्या कुठला मूवी बघायचा वगैरे, हे असे विचार जास्त येतात. तर त्यामुळे असं नाही बसायचं. किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही कॉन्व्हर्सेशनमध्ये स्वतःला त्यातून मनाने बाजूला करताय, म्हणजे मला याच्यात काही इंटरेस्ट नाही असं तुम्ही बोलत नाही आहात, पण इफ यू सिट लाईक दिस विच मीन्स किंवा बोर झालात. म्हणजे तुम्ही जर एखाद्या साडीच्या दुकानामध्ये एक हजबंड वाईफ गेला, तर काही वेळानंतर जर ती बाई चिकित्सक असेल तर तो हजबंड कंटाळून जातो आणि तो असा बसतो की आता हे कधी संपणार आहे, राईट. तर तुम्ही जर सेल्समन असाल, तर मी बऱ्याच वेळा सेल्स ट्रेनिंगमध्ये लोकांना सांगते की जेव्हा तुमचा प्रॉस्पेक्टिव्ह क्लायंट या पोझिशनमध्ये जातोय, यू हॅव टू डू समथिंग टू मेक हिम ओपन हिज हँड्स. मग तुम्ही त्यांना चहा कॉफी ऑफर करा, काही मॅगझिन्स असतील ते वाचायला द्या, किंवा काही तुमच्याकडे ब्रोशर असेल ते द्या, की जेणेकरून त्यांचे हात ओपन होतील आणि परत ते थोड्या वेळ तिथे शांतपणे बसू शकतील, किंवा त्यांचं माइंड परत त्या गोष्टीवरती येऊ शकेल. तर असं कधीच बसायचं नाही. थोडक्यात काय की त्यांनी जर हाताची घडी घातली तर त्याचा इंटरेस्ट हळूहळू जातोय, किंवा त्याला कळत नाहीये तुम्ही जे सांगता, कदाचित तुम्ही त्याच्या लेवलवर जाऊन बोलत नाही, खूप कॉम्प्लेक्स बोलताय, किंवा त्याचा डिसिजन झाला की हे मला नाही नकोय, आणि तरी तुम्ही बोलताय, राईट. तर तिथे मग तुम्हाला त्याचे हात ओपन करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. सो हे परत तुम्ही चेक करा, कुठल्याही फॉर्मल कम्युनिकेशन्समध्ये तुम्ही ऑलवेज ओपन हँड्सनीच बसायचं आहे. मग इंटरव्ह्यू असेल, मीटिंग्स असतील, कुठे. ओके ओके. याच्या सगळ्यामध्ये व्हॉइस मॉड्युलेशनचा काय भाग असतो आणि किती त्याचे प्रकार असतात साधारण? सो अगेन हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, आणि थँक्यू फॉर आस्किंग दॅट. कारण 38% भाग हा व्हॉइस आहे. आपण जसं सुरुवातीला म्हणलं, 55% बॉडी लँग्वेज जे आत्तापर्यंत आपण बोललो, आणि 38% हे व्हॉइस आहे. व्हॉइस इज लाईक अ पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट, आय वुड से, ओके, विच कॅन अट्रॅक्ट पीपल, ग्लू टू युअर कॉन्व्हर्सेशन. की तुम्ही जे बोलताय, तुमच्याकडे नॉलेज खूप आहे, बॉडी लँग्वेज पण छान आहे, पण तुम्ही ते तुमच्या आवाजातनं जर कन्व्हे नसेल करू शकत तेवढं पॉवरफुली, तर तेवढं लोक जास्त काळ तुम्हाला ऐकू नाही शकणार, किंवा तुमचं इम्प्रेशन तेवढं नाही पडणार. तर त्याच्यासाठी व्हॉइसमध्ये एक वेगवेगळे भाग आहेत. सगळ्यात पहिले तुमचा व्हॉल्यूम, तुम्ही जे बोलताय त्यातला प्रत्येक शब्द क्लिअरली समोरच्याला ऐकू गेला पाहिजे. काही लोकांचं असं असतं की त्यांचा एखादा सेंटेन्स बोलतात तर त्यांचा आवाज एका पातळीत सुरू होतो आणि लास्ट एक वर्ड किंवा 2 वर्ड्स त्यांचे ड्रॉप होतात व्हॉइसमध्ये. म्हणजे सपोज मी म्हटलं की आज आपण या पॉडकास्टला भेटलो आहोत, छान चाललाय पॉडकास्ट, तर शेवटचं जे वर्ड आहे ना तो डिप होतोय. आता जर मी असं बोलत असेल तर माझ्या समोरची व्यक्ती आहे त्यांना कान देऊन तो शेवटचे 2 शब्द ऐकण्याचा प्रयत्न करायला लागेल, आणि 4-5 मिनिटानंतर ते मेंटली थकून जातील. मग प्रत्येक वेळेला त्यांना कान देऊन ऐकायला लागेल तुमचा शेवटचा शब्द, आणि मग तो थोडासा इंटरेस्ट त्यांचा बोलण्यामधला कमी होईल किंवा त्यांचं अटेन्शन इकडे तिकडे जाईल. सो व्हॉल्यूम आपला क्लिअर आणि लाऊड असला पाहिजे, प्रत्येक शब्द क्लिअरली ऐकू गेला पाहिजे. आपण जर एका कॉन्फरन्स रूममध्ये जर काही प्रेझेंटेशन देत असू
तर लाऊड आणि क्लिअर व्हॉल्यूममध्ये आपण बोललो तेवढं सफिशियंट आहे. पण ते जर तुम्ही एखाद्या मोठ्या हॉलमध्ये काही एखादं प्रेझेंटेशन देत आहे, तिथे तुम्हाला माईकची गरज आहे, तर ती अरेंजमेंट करणं गरजेचं आहे. कारण आणि माईकवर बोलायची पण थोडीशी प्रॅक्टिस लागते, कसा माईक धरायचा. ओके. कारण तुम्ही किती मोठ्याने बोललात तरी शेवटच्या माणसापर्यंत ते ऐकू नाही जाणार. एखाद्या माणसाच्या डेस्कवर जाऊन तुम्ही बोलताय, तिथे तुम्ही अगदी हळू आवाजात बोलणं एक्सपेक्टेड आहे, या आवाजामध्ये, की अरे मला हे जरा क्वेरी होती. ह्या आवाजात तुम्ही का बोलाल? कारण तुम्ही शेजारच्यांना डिस्टर्ब नाही करायचं तुम्हाला. एक सलग असे बसलेले आहेत ना लोक. आणि कॉन्फरन्स रूममध्ये गेलात एखाद्या 1-to-1 कॉन्व्हर्सेशनमध्ये, तर नॉर्मल आवाजात तुम्ही बोला. ओके. तर व्हॉल्यूम इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट इज तुमचा टोन. ओके. तुम्ही जे बोलताय त्याच्याशी तुमचा टोन मॅच झाला तरच तुमचा मेसेज इफेक्टिव्हली कन्वे होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण ॲज अ डायलॉग करून बघू हे. सो तुम्ही एक जनरल मला अशी रिॲक्शन द्या. सपोज मी तुमच्याकडे आले आणि मी म्हणलं की या टोनमध्ये म्हणलं, मयूर माझ्याकडे खूप इंटरेस्टिंग न्यूज आहे आज शेअर करायची. ठीक आहे, सांगा. ओके. आता मी असं म्हणलं सेम. आता न्यूज कशी आहे, इंटरेस्टिंग आहे, राईट. माझ्या आवाजातनं ते खूप प्लेन बोलले मी. ओके. आता जर मी असं म्हणलं, मयूर मला आज ना तुमच्याबरोबर एक खूप इंटरेस्टिंग न्यूज शेअर करायची. सांगा बरं. येस. सो लगेच तुम्ही सावरून बसलात, ऐकायचे, सांगा बरं, राईट. पहिले तुम्ही म्हटलात ठीक आहे सांगा. आता जर न्यूज इंटरेस्टिंग आहे आणि मला वाटतं समोरच्याने ऐकावी, तर माझ्या आवाजानं तो इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे ना. मी जसं बोलीन तशीच समोरच्याची रिॲक्शन असणार आहे. मी जसं प्लेन म्हणलं की मला आज काहीतरी इंटरेस्टिंग न्यूज शेअर करायची आहे, तर ती व्यक्ती म्हणेल हा ओके काय ओके. पण जर मी आत्ता ज्या पद्धतीने म्हणलं इंटरेस्टिंग वाटलं, तर ती व्यक्ती हातातली कामं ठेवून बाजूला अरे काय बोल. ओके. की जसे तुमची आता रिॲक्शन. किंवा मी एखाद्या माणसाने म्हणजे एखाद्या एम्प्लॉईनी माझ्या ओके एखादी चूक केली आणि खूप मोठी काहीतरी चूक झाली त्याच्याकडनं, आणि मी त्याला माझ्या केबिनमध्ये बोलवलं. आणि जर मी त्याला असं प्लेन व्हॉइसमध्ये म्हणलं की तुला माहिती आहे का तुझी काय मिस्टेक झाली आहे, तर त्याची रिॲक्शन अशी असेल काय झालं सर. ओके. कॅज्युअल रिॲक्शन असेल, काही झालंय का, मला तर काही आठवत नाही आहे. आता मी हेच मोठी मिस्टेक ना. आता मी या शब्दात जर म्हणजे या व्हॉइसमध्ये जर टोनमध्ये बोलले, तुला माहिती आहे का तुझी काय मिस्टेक झाली आहे, तर तो एक पॉज घेईल, त्याचे डोळे इकडे तिकडे शोधतील, करायची तो वर बघेल की काय झालं, नाही मला तर नाही वाटत मी काही मिस्टेक केली आहे. ओके. आणि जेव्हा मी त्याला सांगेन ती मिस्टेक आणि आमचं त्याच्यावर डिस्कशन होईल, तर ती गोष्ट सिरियसली घेईल आणि तो स्वतःला 10 वेळा बजावेल की पुढच्याला माझ्याकडून अशी चूक नाही झाली पाहिजे. सो मी जे काय त्याला सांगेन ते तो खूप सिरियसली ऐकेल. सो म्हणजे जे काही आपल्याला बोलायचं आहे ते समोरच्याला तेच कन्वे करायचं असेल तर व्हॉइस आपला मॅच झाला पाहिजे. माझ्याकडे एक एम्प्लॉई म्हणजे माझ्या टीममध्ये एक होता टीम मेंबर, तो कायम प्लेन बोलायचा. त्याला बराच वेळा मी फीडबॅक दिला पण त्यांनी कधी त्याच्यावरती काम नाही केलं. एकदा तो माझ्याकडे आला ओके आणि म्हणला मोस्ट मी हॅव स्वीट्स. ओके. त्यांनी पेढ्याचा बॉक्स आणला होता, असा प्लेन आवाजात म्हणला की मोस्ट मी हॅव स्वीट्स. ओके. सो IT मध्ये आम्ही एकमेकांना नावाने बोलवतो, म्हणजे वी नेवर से की मोस्मी मॅडम मोस्मी असं, मोस्मी असं फर्स्ट नेमनीच आम्ही हा काम म्हणजे बोलतो बेसिकली. तर मी त्याला म्हटलं काय झालं कशाबद्दल, तर तो म्हणला नाऊ सी माय टोन आणि एक्सप्रेशन्स ऑल्सो, मोस्टली आय गॉट एंगेज्ड, माझी एंगेजमेंट झाली. मी म्हणलं घरच्याने जबरदस्ती केली का तुझी एंगेजमेंट, म्हणला का, हे पण असं निर्विकार शांत टोनमध्ये. मी म्हटलं अरे एखादी व्यक्ती येते आणि सांगते माझी एंगेजमेंट झाली, किती चेहऱ्यावर आनंद असेल, एक्साइटमेंट असेल, तो ब्लश करेल राईट. सो जेव्हा आपला टोन आणि आपण जे शब्द हे जर मॅच नसतील होत तर लोकांना त्याच्यामध्ये संशय येतो किंवा गोंधळ होतो की तू जे म्हणतोय तेच तुला म्हणायचं आहे का, की तू काही लपवत तर नाही आहे ना. म्हणजे एखाद्या गोष्टीवरती मी एखाद्या व्यक्तीला विचारलं की तू हे काम करशील का, तर ती व्यक्ती जर म्हणली हो करीन की, तर विच शोज ही इज लाईक विलिंग. तो जर म्हणला हो करीन म्हणजे मे बी काहीतरी त्याच्या डोक्यात चाललंय, तर मग मी त्याला विचारेन का बाबा काही तुला शंका आहे का, आणि तो जर म्हणला हो करीन, विच क्लिअरली शोज ही इज नॉट इंटरेस्टेड. शब्द तेच आहेत, वाक्य तेच आहे, पण जशा पद्धतीने तुम्ही ते बोलताय त्याच्यावरून त्याचे अर्थ बदलतात. आणि म्हणून मग जेव्हा आपण बोलतोय त्याच्याशी मॅच नाही झालं तर गल्लत होते. त्यामुळे टोन आपला मॅच करणं गरजेचं आहे. किंवा हे जर टोन आपण मेंटेन केला, जसं बोलतो त्याप्रमाणे आपला टोन वर खाली झाला तर ऑटोमॅटिकली आपल्या आवाजात चढ उतार होतात आणि ते खूप गरजेचे आहेत.
तुम्ही कुठलाही चांगला प्रेझेंटर बघा, कुठलाही चांगली व्यक्ती जी उत्तम कम्युनिकेट करते, ते नेहमी आवाज व्हेरिएट करतात. म्हणजे हा जर आपला पॉडकास्ट चालू आहे आणि मी जर ह्या टोनमध्ये बोलले की छान वाटलं आज इथे येऊन, आज आपण बॉडी लँग्वेज, व्हॉइसवरती बोलणार आहोत, व्हॉइसचे काय काय पार्ट्स आहेत, बॉडी लँग्वेजचे काय काय पार्ट्स आहेत, ह्या सगळ्या विषयांवर आज आपण बोलणार आहोत, तर तुम्ही लिटरली 5व्या मिनिटाला झोपून जा, बोर होईल मी, राईट, बोर होणार. मग माझ्याकडे किती नॉलेज आहे, मला किती एक्सपिरियन्स आहे, बट जस्ट देअर वॉज नो व्हॉइस व्हेरिएशन, इट इज इनइफेक्टिव्ह, राईट. इतकं महत्त्व आहे व्हॉइसचं, व्हेरिएशन्स. आणि मग नेक्स्ट पार्ट येतो, काही काही वेळा फिलर्स असतात आपले, म्हणजे आपण वगैरे असे जे हे येतो, प्रत्येकाचं असतं, प्रत्येक जण थोडंसं म्हणतो, पण ते जेव्हा वारंवार होतं तर ते समोरच्याला डिस्ट्रॅक्ट करतं. मग ही किती वेळा म्हणते याच्याकडे लक्ष जातं, किंवा ही व्यक्ती कॉन्फिडंट नाही आहे हे लक्षात येतं. तर त्याच्यासाठी आपण हे केलं पाहिजे की आपण जिथे जाणार आहोत, तिथे बोलणार आहोत, त्याची थोडीशी प्रॅक्टिस करून जायची. आणि जर आपल्याला असं खूप यायला लागलं किंवा एखादा प्रश्न आपल्याला विचारला आणि ज्याच्याबद्दल इव्हन इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला खूप चांगलं उत्तर माहिती नाही, आपण विचार करतोय, त्या ठिकाणी जास्त येणार आहे, तर तिथे बेसिकली आपण पॉज घ्यायचा आहे. त्या कशासाठी येतो, कारण आपण पुढचं वाक्य किंवा पुढचा शब्द काय म्हणायचा आहे हा विचार करण्यासाठी आपण तो 2 वाक्यांना किंवा 2 शब्दांना जोडण्यासाठी असतो. तर तिथे तुम्ही फक्त पॉज घ्यायचा आहे आणि तो पॉज घेताना समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बघायचा आहे. म्हणजे त्याला असं वाटतं की आपण आठवतोय काहीतरी, किंवा आपण विचारांची जुळणी करतोय मनामध्ये, आणि आपला कॉन्फिडन्स लो असं वाटत नाही. सो तो आला, यू जस्ट टेक अ पॉज, लुक इन टू द आईज ऑफ द पर्सन, तोपर्यंत नेक्स्ट शब्द किंवा नेक्स्ट वाक्य आपल्याला आठवतं. आणि काही काही फिलर वर्ड्स असे असतात की जी आपल्याला वारंवार यूज करायची सवय असते. म्हणजे यू नो वॉट किंवा सो प्रत्येकाचे थोडेसे फिलर वर्ड्स असतात, पण ते जर खूप यायला लागले प्रत्येक वाक्यात ओके, तर मग अगेन लोकांचं लक्ष त्याच्याकडे जातं. म्हणजे माझ्याकडे शाळेमध्ये एक टीचर होत्या, त्यांना ओके म्हणायची खूप सवय होती. तर दर 2 वाक्यांनी ते ओके म्हणायच्या. ओके, कळलं का तुम्हाला, उद्या हा होमवर्क दिलाय, ओके सगळ्यांनी करायचा आहे, हे सम किती सोपं आहे, हो की नाही, ओके, सो आता नेक्स्ट समकडे जाऊ. तर आम्ही, आणि ते मॅथ्स शिकवायच्या, आणि मॅथ्स हा माझा अजिबात आवडता विषय नव्हता. तर असे माझ्यासारखे जे विद्यार्थी होते, आम्ही काउंट करत बसायचो की आज किती वेळा ओके म्हणला, मग कधी 50 हाफ सेंचुरी झाली असं म्हणायचो, आम्ही काउंट करत बसायचो. सो त्या शिकवतात, त्यांच्याकडे नॉलेज उत्तम, पण आमचं लक्ष कुठे, ओकेकडे. तर असं कुठले फिलर वर्ड्स असतील आपले, तर ते आपण काढून टाकले पाहिजे. सो ह्या सगळ्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत व्हॉइसच्या, आणि स्ट्रेस देऊन बोललं पाहिजे. आपल्याला जे वर्ड्स इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक वाक्यामध्ये जे महत्त्वाचे वर्ड्स आहेत त्याच्यावरती आपण स्ट्रेस देऊन बोललं पाहिजे, जे समोरच्याला आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे आता जर इंटरव्ह्यूला गेलो आणि आपण म्हणलो की मला 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तर त्या 15वरती आपण जोर देऊन बोलणार आहे. आपलं नाव आणि सरनेम सांगताना समोरच्याला लक्षात राहिलं पाहिजे आपलं नाव, राईट. आपली इंट्रोडक्शन करताना, सो जर मी स्वतःला इंट्रोड्यूस करत असेल तर मी असं म्हणेन की आय एम मौसमी निलाखे, I have overall 29 years of work experience across training, IT and capital markets. So मी या प्रत्येक शब्दांवर जोर दिला जे महत्त्वाचे आहेत, आणि पॉजेस पण घेणं गरजेचं आहे, सो दॅट मी समोरच्याला वेळ देते आहे. म्हणजे जेव्हा मी म्हणलं की आय हॅव 29 years of experience, सो वाक्यानंतर एक थोडा लॉंग पॉज घेतला, का की समोरच्या माइंडमध्ये ते रजिस्टर व्हावं 29, आणि 29वर जोर दिला, आणि एक कुठल्याही शब्दाला आपण जोर दिला की आपण थोडेसे स्लो होतो, आणि तो एक मायक्रो सेकंड समोरच्याला तो शब्द किंवा तो पॉईंट लक्षात ठेवायला मदत करतो. आणि पॉझेस प्रत्येक वाक्यात काही शब्दांच्या मध्ये, आणि वाक्य संपल्यानंतर हे घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे बोललो ते समोरच्याला लक्षात राहायला मदत होते. तुम्ही जर पॉझेसशिवाय बोललात तर तुम्ही पटपट बोलत जाता. म्हणजे मी सपोज इफ आय से लाईक दिस की हॅलो, आय एम मौसमी निलाखे, आय हॅव 29 years of work experience, आय वर्क विथ ट्रेनिंग, IT अँड कॅपिटल मार्केट डोमेन. सो तुम्हाला यातले मी एवढे इतके इम्पॉर्टंट पॉईंट्स सांगितलेत, पण तुम्हाला आयदर फक्त माझं नाव लक्षात राहील किंवा 29 वर्षाचा एक्सपिरियन्स हे लक्षात राहील, पण कशात काय हे रजिस्टर व्हायच्यात तुम्ही पुढच्या वाक्यात. बरोबर. तर म्हणून ह्याची पण प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे की पॉझेस आणि
स्ट्रेसिंग अपॉन वर्ड्स. काय होतं की सगळ्यांना कोर्सेस करणं किंवा ट्रेनिंग करणं हे होत नाही किंवा तेवढा वेळ नाही मिळत. असं कोणतंही ट्रेनिंग न घेता घरच्या घरी जर व्हॉइस मॉड्युलेशन शिकायचं असलं तर त्यांनी कसं शिकलं पाहिजे? व्हॉइस मॉड्युलेशनसाठी मी एक सोपी तुम्हाला एक्सरसाइज सांगू शकते की तुमच्याकडे घरी एक स्टोरी बुक असेल. ओके, जुनी आपल्याकडे स्टोरी बुक्स पडलेली असतात. नसेल तर ऑनलाईन तुम्ही जाऊन एखादी स्टोरी घेऊ शकता आणि रोज 3 ते 4 डायलॉग्स त्यातले तुम्हाला वाचायचे. स्टोरी वाचण्याची गरज नाही. रॅन्डमली कुठल्याही पेजवर जायचं आणि डायलॉग वाचायचा आणि तो डायलॉग तुम्ही आधी समजून घ्यायचा, त्या कॅरेक्टरचे फिलिंग समजून घ्यायचे आणि ते वाचायचे विथ इमोशन्स अँड एक्सप्रेशन्स. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल त्यात लिहिलं असेल की नितीश खूप दुःखी होता आणि तो म्हणाला हे माझ्याच बाबतीत का होतं. आता हे मी ॲज अ डायलॉग ॲज अन ॲक्टर म्हणणार आहे. ओके, सो त्यात काय लिहिलं, नितीश खूप दुःखी होता म्हणजे ऑफकोर्स ही इज व्हेरी सॅड आणि हे माझ्याच बाबतीत काय होतं हा डायलॉग आहे. सो मी 1-2 सेकंद किंवा 5 सेकंद फील करणार आहे की मी जेव्हा खूप दुःखी असतो तेव्हा मी कसं ते म्हणेन. ओके, प्रत्येकाने आयुष्यात दुःख भोगलेलं आहे रे, ते फिलिंग्स मध्ये आणणार आहे आणि ते वाक्य रीड करणार, पाठ करायची गरज नाही. सो मी आणि वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने बोलतील पण त्या आवाजातनं ते दुःख जाणवलं पाहिजे. सो मी म्हणेन आणि एक्सप्रेशन्स वगैरे पण. सो मी म्हणेन नितीन म्हणाला हे म्हणण्याची गरज नाही, फक्त डायलॉग म्हणायचा आहे. हे माझ्याच बाबतीत का होतं. एखादी व्यक्ती असे म्हणेल हे माझ्याच बाबतीत का होतं. ओके, प्रत्येकाची एक्सप्रेशनची पद्धत वेगळी असते. पण इथे मी डीप सॉरोमध्ये माझा आवाज डीप जाणार आहे, एक्सप्रेशन्स माझ्या चेहऱ्यावर येणार आहेत तसे. अशी तुम्हाला प्रॅक्टिस करायची 3 ते 4 डायलॉग्स आणि अगेन हे 30 ते 40 दिवस करायचे. ह्यानी काय होणार आहे की तुम्ही तुमच्या सबकॉन्शियसला ट्रेन करताय की जेव्हा मी बोलीन तेव्हा मी त्या बोलण्यात त्या वाक्यातले जे इमोशन्स आहेत ते माझ्या एक्सप्रेशन्समध्ये आणि आवाजात येतील. सो मी हे ट्रेनिंग देते माझ्या सबकॉन्शियसला. आता हे मी लहानपणीच शिकलेली आहे. म्हणजे मी नाट्यवाचन स्पर्धा म्हणून एक स्पर्धा असायची आमच्या शाळेमध्ये की ज्याच्यात तुम्हाला बसून नाटक वाचायचं आहे आणि ॲक्च्युली मी ॲक्टिंग पण केलेलं आहे माझ्या कॉलेज डेजमध्ये किंवा काही कमर्शियल प्लेमध्ये पण घेतलेलं आहे. तर तिथे म्हणजे भाग घेतला आहे. तर इथे हे सगळ्या गोष्टी मी शिकली आहे. जसं ॲक्टर्स तुम्ही बघता की ते किती छान त्यांचे डायलॉग डिलिव्हरी करतात आणि म्हणून ते काळजाला आपल्या भिडतं ती स्टोरी की आपण 3-3 तास एखाद्या मूवीमध्ये आपण इन्व्हॉल्व होतो. तसंच तुम्ही जेव्हा डे टू डे लाईफमध्ये लोकांशी बोलाल किंवा तुम्ही प्रेझेंटेशन कराल किंवा तुम्ही इवन घरच्यांशी बोलाल, फ्रेंडशी बोलाल, त्यांना तुमचे जे काही इमोशन्स आहेत ते इफेक्टिव्हली पोचवण्यासाठी, तुमच्या बोलण्याकडे त्यांचं लक्ष राहण्यासाठी हे व्हॉइस व्हेरिएशन खूप गरजेचं आहे. सो त्याची सवय लावायला लागते आणि इतका सिम्पल ही ॲक्टिव्हिटी आहे आणि 100% ती वर्क करते. तुम्ही स्वतःला रेकॉर्ड करा मोबाईलमध्ये, सी की ते एक्सप्रेशन्स येतात का चेहऱ्यावरती आणि तेच तुम्ही डोळे मिटून ऐका तुमचा आवाज. मे बी डे 1ला रेकॉर्ड करा, 10 दिवसांनी परत एकदा रेकॉर्ड करा तोच डायलॉग आणि बघा दोन्हीमध्ये तुम्हाला डिफरन्स दिसेल. यू हॅव इम्प्रूव्ह. असं करत करत एक 30-40 दिवसानंतर तुम्हाला सवयच लागेल. हातवारे सगळं ते आलं पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये. सो हा खूप सोपा उपाय पण तो नक्की वर्क करतो. म्हणजे तुम्ही साधारण 40-50 दिवसामध्ये तुमचं खूप व्हॉइस व्हेरिएशन इम्प्रूव्ह होईल. जर मॅम हे सगळं जर लोकांना तुमच्याकडनं शिकायचं असेल तर साधारण काय प्रोसेस असणार आहे याची? सो कुठलेही जे आपण म्हणजे टॉपिक्स मी जे घेते ते 1-on-1 जे असतात ते ऑनलाईन असतात. सो सपोज बॉडी लँग्वेज आपण म्हटलं तर साधारण 5 ते 6 तासामध्ये तुम्ही बेसिक सगळं शिकू शकता. कुठल्याही क्लायंटशी कुठलाही टॉपिक असेल तर एखादी माझा एक डिस्कवरी कॉल असतो. बेसिकली आम्ही फोनवर बोलतो, तुमचं प्रोफेशन म्हणा किंवा तुम्ही काय काम करता हे समजून घेते मी. आत्ता तुम्हाला कुठे इम्प्रूव्हमेंटची गरज वाटते किंवा काय चॅलेंजेस तुम्ही फेस करताय हे समजून घेऊन तुमच्या गरजेनुसार ते सेशन्स कस्टमाइज होतात. म्हणजे असे काही लोक आहेत जे ऑलरेडी एक्सपिरियन्स्ड आहेत तर त्यांना कदाचित 2 तास पण पुरतात बॉडी लँग्वेजमध्ये, कारण काही गोष्टी ते छान करत असतात. सो हे कस्टमाइज सेशन्स असतात, तुमच्या गरजेनुसार ते आपण करू शकतो. आणि जनरली एक सेशन 2 तासाचं असतं. की जर तुम्हाला मॅमशी कॉन्टॅक्ट करायचं असेल, व्हिडिओमध्ये तर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळालेली, पण तरीसुद्धा जर तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त मॅमला पर्सनली कॉन्टॅक्ट करायचं असलं तर मॅमचा कॉन्टॅक्ट डिटेल्स हे मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोच आहे. मॅमच्या चॅनलची लिंक पण आहे, तुम्ही तिकडेही मॅमला कनेक्ट करू शकता. है ना? येस, थँक्यू. आपण आता रॅपिड फायर घेतोय की मी जे प्रश्न विचारतो थोडक्यात मला उत्तर सांगा. बॉडी लँग्वेजमध्ये अशी कोणती एक सवय आहे जी प्रत्येकाने बंद केली पाहिजे?
एक खूप कॉमन आजकाल मी बघते की जेव्हा तुम्ही लोकांशी बोलता तर त्यावेळेला तुम्ही मोबाईलमध्ये पण बघत असता. हो हो सो हे इमिजिएटली आपण बंद केलं पाहिजे, कारण त्यांनी काय होतं, समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की तुमचं माझ्याकडे लक्ष नाहीये, मग त्यांचा बोलण्यातला इंटरेस्ट कमी होतो किंवा त्यांना एक डिसरिस्पेक्टफुल ते वाटतं. सो जेव्हा तुम्ही कोणाशी बोलता, तुम्ही जर बिझी असाल तर तुम्ही म्हणू शकता की एक 10 मिनिटांनी आपण बोलू, किंवा लोक ईमेल्स टाईप करत बोलत असतात, तर तुम्ही पूर्ण अटेन्शन समोरच्याकडे देणं गरजेचं आहे, आय कॉन्टॅक्ट मेंटेन करणं. माझा दुसरा प्रश्न हा आहे की असं कोणतं एक वाक्य आहे की लोकांनी आजपासून ते बोलणं बंद केलं पाहिजे? फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रेझेंटेशनसाठी गेलात कुठेतरी, किंवा एखाद्या मीटिंगमध्ये तुमचा काहीतरी मुद्दा मांडायला तुम्हाला वेळ दिला आहे, आणि बऱ्याच वेळेला लोक असं म्हणतात की माझं इंग्लिश एवढं चांगलं नाही, तर प्लीज तुम्ही माझ्या चुका माफ करा, किंवा मला कालच कळलं आहे प्रेझेंटेशन करायचं आणि माझी तयारी नाही झालेली, त्यामुळे माझ्या थोड्याफार चुका होतील, तर प्लीज माफ करा. सो आय थिंक हे वाक्य कधीही बोलायचं नाही की मी एवढं प्रिपेअर्ड नाही आहे. म्हणजे तुम्ही स्वतःहून सांगता की मी फेल होणार आहे, आणि जे तुम्ही फिलिंग्स देताय समोरच्याला तेच त्या फिलिंग्सनी तुमच्याकडे बघणार आहेत. म्हणजे मी सांगतो की मी चुकू शकतो, तर मग लोक तुमच्या चुकांकडेच जास्त लक्ष देणार. सो हे कधी माझी तयारी नाही झालेली वगैरे असं बोलायचं नाही. जे काय तुम्ही तयार केलंय ते बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. ज्या ज्या लोकांना असं वाटतं की मी बोलायला इतकं चांगलं नाही, माझा संवाद एवढं चांगलं नाही, किंवा माझं कम्युनिकेशन स्किल तितकं नाहीये माझं छाप पाडण्या इतपत, तर त्या लोकांना तुम्ही काय सांगाल? मी म्हणेन जेव्हा तुमच्या लक्षात येईल सुरू करा. लक्षात आलं हीच पहिली पायरी आहे सक्सेसची. स्वतःची बॉडी लँग्वेज चेक करा. मी जसं म्हणलं, रेकॉर्ड करा, मग त्यातून एक एक गोष्टीवर काम करा. सपोज तुम्हाला वाटलं की मी स्माईल थ्रू आउट देत नाहीये, तर मग पुढचे 30-40 दिवस त्याच्यावर प्रॅक्टिस करा. काहीतरी बोला, स्वतःला रेकॉर्ड करा. व्हॉइसचं मी जसं सांगितलं त्याच्यावर काम करा. कॉन्फिडन्स जर बोलण्याचा कमी असेल तर आरशासमोर उभं राहा किंवा स्वतःला रेकॉर्ड करा. एक टॉपिक घ्या, अगदी आजचा दिवस कसा गेला किंवा लेटेस्ट हॅपनिंग्सवर 3 मिनटं स्वतःची मतं मांडा. बेसिकली रोज साधारण तुम्ही 10 ते 15 मिनटं जर स्वतःला दिलीत प्रॅक्टिसनी, एव्हरी वीक यू विल सी दॅट यू आर इम्प्रूव्हिंग. सो खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आजकाल यूट्यूब सारख्या गोष्टी अवेलेबल आहेत, त्याच्यावर इतके तुम्हाला सेल्फ डेव्हलपमेंटचे व्हिडिओज आहेत, ते बघा. स्वतः पण तुम्ही शिकू शकता. मला पण बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागणार आहेत, कारण मी पण आता ऐकतोय, म्हणजे मला स्वतः अॅनालाइज करतोय काहीतरी माझ्याकडनं चुकतं. माझं काय होतं, मी नॉर्मली जेव्हा बोलतो किंवा पॉडकास्ट चालू असतो, मी स्माईल करायला विसरतो. मी स्माईल नाही करत, मी असं सिरियस एकदम हसतो, मी मधून अधून स्माईल करत असतो, पण मी विसरतो स्माईल करायचं. तर त्या गोष्टी पण मी तुमच्याकडनं शिकेन. या गोष्टींचा विद्यार्थ्यांपासून जवळपास 40-50 वयोगटातल्या लोकांना फायदा होणार आहे. त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण तर तुम्ही इथपर्यंत पोहोचल्यामुळे तुम्ही सगळा व्हिडिओ बघितलेला असणार आहे. व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणखी आपल्याला असाच कंटेंट आपण क्रिएट करणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा. मॅम, तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि बरीच माहिती, म्हणजे मला स्वतःला इतकी जास्त माहिती मिळाली, तर साहजिक आहे ऑडियन्सला, जे काही ऑडियन्स असेल आपल्याला, त्यांना ती माहिती मिळेलच. तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू मला इथे बोलावल्याबद्दल. आणि मी ऑडियन्सना पण रिक्वेस्ट करेन की भरपूर, जसं मयूरनी सांगितलं तसं, कमेंट्स तुम्ही टाका खालती, तुमचे प्रश्न विचारा, आणि मी पण प्रयत्न करेन त्या प्रश्नांना उत्तरं द्यायची. आणि चॅनल पण जरूर बघा, माझा यूट्यूब चॅनल, त्यातही तुम्हाला फ्री टिप्स मिळतील. सो सगळ्यांचे धन्यवाद, तुम्ही एवढा पूर्ण पॉडकास्ट ऐकल्याबद्दल आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल. अगदीच. थँक्यू मॅम. थँक्यू.